Okagumalo parajuralo urgilo deshi bulbulete dangeche khajnate bokeshe Okagumalo parajuralo urgilo deshi bulbulete dangeche khajnate bokeshe. नमस्कार मंडळी. आत्ता जी आपण अंगाई ऐकली, बंगालीमधली अंगाई, ती अंगाई जरी बंगाली भाषेतली असली तरी सुद्धा ती मराठी माणसाशी आणि महाराष्ट्राशी विशेष संबंधित आहे. याचं कारण म्हणजे मराठी स्वारांनी तत्कालीन बंगालमध्ये मारलेल्या रेड्सवर ही आधारित आहे. ओकागुमालो पारजुरारो बार्गी देशे. बार्गी हे बार्गीर या मराठी शब्दाचा हा अपभ्रंश आहे. मराठी स्वारांना सरकारमध्ये असलेल्या सरकारचे घोडे आणि शस्त्र वापरणाऱ्या मराठी घोडेस्वार सैनिकाला त्या काळी बार्गीर म्हणत असत. हे बार्गीर बंगालमध्ये स्वाऱ्या करत होते, तिथे लूट करत होते. तिथल्या मुघलांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं नंतरच्या काळात ब्रिटिशांनाही. तर त्या मराठी स्वारांना घाबरून ही अंगाई रचली गेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की बार्गीर आमच्या देशात आले आहेत, आमच्या प्रदेशात आले आहेत आणि आमचं शेत सगळं पक्ष्यांनी खाऊन टाकलं आहे, तर आम्ही खजिना म्हणजे कर कुठून द्यायचा. ही एक अंगाईच तुम्हाला मराठी साम्राज्य कुठपर्यंत पोहोचलं होतं आणि त्याची ताकद काय होती याची प्रचिती देते. आज तुम्ही बंगालमध्ये गेलात तर कलकत्ता शहराजवळ तुम्हाला एक मराठा डिच दिसेल. हा सुद्धा मराठी घोडेस्वारांना अडवण्यासाठी तत्कालीन बंगालमध्ये इंग्रजांनी बांधलेला डिच आहे, खंदक आहे कलकत्ता शहराभोवती. आज तिथे आउटर रिंग रोड वगैरे आहे. तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला मराठा डिच नावाने सर्च केलं तरी तुम्हाला तो कलकत्त्यामधला तो भाग दिसेल साधारण. तर ही मराठी ताकदीची व्याप्ती आहे. आजचा विषय आपला पानिपत वर नेमकं काय घडलं हा असला तरी पानिपत नेमकं कशामुळे घडलं ते आधी जाणून घेणं, त्याची पार्श्वभूमी जाणून घेणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. तर मुद्दाम मी बंगालपासून सुरुवात केली की मराठी साम्राज्य कसं आणि कुठपर्यंत पोहोचलं होतं हे यातून आपल्याला कळतं. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या हातात पेशवाईची सूत्र आल्यानंतर, ते पेशवा झाल्यानंतर, किंबहुना त्या आधीच म्हणजे औरंगजेब महाराष्ट्रात असल्यापासूनच मराठ्यांनी उत्तरेकडे झेप घ्यायला सुरुवात केली होती. आणि औरंगजेब गेल्यानंतर तर रतनपूरची लढाई आहे जी गुजरातमध्ये झाली, त्या लढाईपासून आणि त्याच्या थोडंसं आधीपासूनच मराठे उत्तरेकडे सरकायला लागले होते. पण औरंगजेब गेल्यानंतर विशेषतः मराठ्यांचं पूर्ण लक्ष उत्तरेकडे लागलं. ते दिल्लीकडे गेले आणि हळूहळू दिल्ली त्यांच्यावर विसंबायला लागली. थोरले बाजीरावांची तलवार ज्या वेळेला उत्तरेत गाजत होती, ते छत्रसाल बुंदेलांचं बोलावणं असो किंवा दिल्लीवर धडक देणं असो किंवा अन्य काही असो, त्यांची तलवार जेव्हा उत्तरेत गाजत होती त्याच वेळेला तेलंगणामध्ये म्हणजे वसईमध्ये चिमाजी अप्पा वसई ताब्यात घेत होते. तिथे पोर्तुगीजांचा पराभव करत होते 1739च्या सुमारास. त्याच वेळेला मी म्हटलं तसं बंगालमध्ये आपले लोक शिरले होते. अनेक ठिकाणी सुद्धा मराठी घोडे, पार ओरिसामधलं कोणार्कचं सूर्य मंदिर आहे ते सुद्धा मराठी स्वारांनी लुटीसाठी खंट्या लावल्या त्यात सापडल्या असं म्हटलं जातं. प्राध्यापक देगलूरकर जे टेम्पल आर्किटेक्चर मधले एक्सपर्ट आहेत त्यांचं तसं म्हणणं आहे असं म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टींवरनं मराठी ताकदीची व्याप्ती किती वाढली होती, मराठी ताकद कुठपर्यंत पसरली होती त्याचं हे प्रतीक आहे. ते आपल्याला यातून दिसतं. आता मी काही आक्षेप घेतले जातात मराठी साम्राज्यावर, ते म्हणजे हे लुटमार करणारे होते, हे लुटारू होते. त्याचं मी आधीच निरसन करून टाकतो आणि मग पुढे पानिपतकडे जातो. साधारण 1950-52च्या सुमाराची गोष्ट आहे.
आत्ताच पश्चिम बंगाल म्हणजे पूर्व बंगाल पाकिस्तानात गेल्यानंतर फाळणीनंतर ते पाकिस्तान झालं आणि आता बांगलादेश झाला. ते ते झाल्यानंतर जे आपल्याकडे राहिलेलं जे बंगाल होतं तिथले काही शिक्षक अखिल भारतीय शिक्षक परिषदेच्या निमित्ताने 1950-51च्या सुमारास नागपुरात आले होते. आणि नागपुरात आल्यावर ते विचारत फिरत होते, काही शिक्षक तिथले हिंदू शिक्षक होते, की इथे रघुजी भोसलेंचा वाडा कुठे आहे. तर लोकांना काही फार कळलं नाही कोण कोणाबद्दल विचारते. त्याच्यातलं एका माणसाला ते कळलं की कोणाबद्दल विचारते. ते आपले नागपूर शहराच्या बाहेर त्यांचा जो तिथे वाडा आहे तिथे आपले घेऊन गेले. त्यांचे वंशज तिथे होते. तेही त्यांचं वय बरंच झालं होतं 80-82चे, त्यामुळे त्यांना ऐकू वगैरे येत नव्हतं. त्यांना त्यांच्याशी हे शिक्षक जाऊन भांडू लागले पश्चिम बंगालमधले, की तुमचे म्हणे रघुजी भोसल्यांनी म्हणजे तुमच्या पूर्वजांनी आत्ताच्या कलकत्ता आणि पश्चिम बंगाल जे आत्ता भारतात आहे तिथपर्यंतच का रेड्स केल्या, तिथपर्यंतच का स्वाऱ्या केल्या, तिथपर्यंतच का हल्ले केले, ते पुढे आणखी नदी ओलांडून पुढे आमच्या प्रदेशात का आले नाहीत पूर्व बंगालमध्ये. त्यांना काही कळेना हे काय म्हणतायत. तिथे आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितलं की अरे ह्यांना कळत नाही तुमचं काय म्हणणं आहे. त्यांना तेच म्हणायचं. तिथल्या जाणकार मंडळींनी त्यांना सांगितलं. त्यांचा मतितार्थ काय होता ह्या बोलण्याचा. त्यांचं म्हणणं होतं, त्या शिक्षकांचं म्हणणं असं होतं की तुमचे पूर्वज रघुजी भोसले जर आत्ताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या किंवा आत्ता बांगलादेश असलेल्या भागात असलेल्या बंगालमध्ये जर आले असते तर आमच्यावर ही वेळच आली नसती की फाळणी झाली आणि आम्ही त्या बाजूला राहिलो आणि आम्हाला तिकडनं निर्वासित करून हाकलून देण्यात आलं आणि आम्ही निर्वासित म्हणून आता भारतात आलो. ही वेळच आली नसती, हे त्या शिक्षकांचं म्हणणं होतं. आता मला सांगा, या म्हणण्यावरून आपल्याला काय बोध होतो. मराठी खरंच लुटारू होते की मराठ्यांनी ऍक्च्युअल हिंदवी स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या. प्राध्यापक शेजवलकर म्हणतात त्यानुसार आजच्या भारतभूमीच्या सीमा या मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने आखलेल्या आहेत. आणि तुम्ही नकाशे पाहाल त्या काळचे मराठी साम्राज्याचे तर तुमच्या लक्षात येईल की जिथे जिथे मराठी घोडेस्वारांनी जिथला जिथला प्रदेश तुडवला तो प्रदेश आजच्या भारतात आहे. आणि जिथे मराठी स्वार गेले नाहीत तो प्रदेश आज पाकिस्तानात गेलेला आहे. जसं मी आता तुम्हाला पूर्व बंगाल पश्चिम बंगालचं उदाहरण सांगितलं. काश्मीरचं उदाहरण घ्या, अजून तो प्रश्न सुटायचा आहे. तिथे मराठी घोडेस्वार गेले नव्हते, मराठ्यांनी स्वाऱ्या केल्या नव्हत्या. किंवा सिंध प्रांत घ्या, काही प्रमाणात बलुचिस्तान सारखा प्रदेश घ्या, जिथे जिथे मराठे पोहोचले नाहीत तो भाग आज पाकिस्तानात. याच्या मागची प्रेरणाच मुळी, मराठ्यांच्या स्वाऱ्यांमागची प्रेरणाच मुळी ही होती की आपण तत्कालीन इस्लामच्या वरवंट्याखाली पिचलेला समाज आपण राज्यकर्ता होऊ शकतो. इस्लामच्या वरवंट्याखाली पिचलेला हिंदू समाज हा राज्यकर्ता होऊ शकतो, ही चेतना निर्माण करण्याचं काम मराठी साम्राज्याने केलंय. आणि मराठा साम्राज्य ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ते कुठल्या तरी एका विशिष्ट जातीपुरतं मर्यादित नसतं. ते ओव्हरऑल महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं राज्य असतं. जसं कुसुमाग्रजांनी म्हटलंय, करवत कानस कुणी चालवो, पिकवो कोणी शेतमाळा, शिंग मनोऱ्या वरी वाजता, उभी छावणी घरोघरी. हे खरं आहे. कोणी करवत कानस चालवत असू दे, कोणी शेतमाळा पिकवत असू दे, किंवा कोणी आणखीन काही कलम कागदावरी राबवो, किंवा आणखीन कोणी काही कारकुनी करणार असू दे. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राला देशाला गरज लागली त्यावेळेला सगळ्या समाजातले सगळ्या स्तरातले लोक उठून लढायला उभे राहिले. आणि हेच महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं वैशिष्ट्य आहे. तर असा हा मराठी माणूस, असं हे मराठी साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतनं उभं राहिलेलं. तेही अशा वेळेला जेव्हा इस्लामच्या वरवंट्याखाली अख्खा देश भरडला जात होता. त्या काळात हे साम्राज्य उत्तरेपर्यंत पोहोचलं. दिल्लीला त्यांनी धडका दिल्या. स्वतः थोरले बाजीराव दिल्लीपर्यंत पोहोचले. आणि वसई म्हणू नका, तुमचं आणखीन बंगाल म्हणू नका, ओडिसा म्हणू नका, इकडे खाली हैदराबाद बंगळूर पर्यंत म्हणू नका, किंवा पार तंजोर पर्यंत म्हणू नका. इथे जिकडे तिकडे मराठी राज्यच होत होतं. ह्या सगळ्याचा परिणाम, हे सगळं दक्षिणेतलं राजकारण सुरू असताना किंवा दक्षिणेतले लोक उत्तरेत जाऊन राजकारण करत असताना उत्तरेतली परिस्थिती म्हणजे देशाच्या राजकारणाची किल्ली असलेल्या दिल्लीची परिस्थिती काय होती. तर तिथे 1739 साली, म्हणजे थोरले बाजीराव गेले 1740 साली, त्याच्या 1 वर्ष आधी नादिर शाह या इराणच्या बादशाहाने स्वारी केली होती. ही स्वारी अत्यंत अमानुष होती. प्रचंड कत्तली त्यांनी केल्या. त्यांनी आधी दिल्लीच्या बादशाहाचा पराभव केला आणि तो तर बादशाह इतका
त्याच्यासमोर घाबरून गेला की त्यांनी स्वतः येऊन दिल्लीच्या खजिन्याच्या चाव्या त्याच्याकडे दिल्या. प्रचंड लूट केली दिल्लीत. काही सोर्सेस असं म्हणतात की एक दोन 5-6 तासांमध्येच 30,000 ते 40,000 लोकांची कत्तल केली नादिरशहाने. या नादिरशहाच्या सैन्यामध्येच एक प्यादं होतं, एक सैनिक होता, एक त्याच्या जवळचा योद्धा होता. त्याचं नाव होतं अहमद शाह अब्दाली. ही स्वारी होऊन गेल्यानंतर म्हणजे अहमद शाह इराणचा बादशाह परत गेला, नादिरशहा परत गेला आणि 1747ला त्याचा खून झाला. बघा, 1739ला तो दिल्लीत आला. त्याच्यानंतर काही वर्षातच 1747ला त्याचा खून झाला. त्याच्यानंतर त्याच्या ताब्यात असलेला हा जो काबूल कंदहारचा भाग आहे, जो मुघल साम्राज्याच्या 22 सुभ्यांपैकी हे 2 सुभे होते आणि या सुभ्यांवर विशेषतः मुघल साम्राज्याचं लक्ष असायचं. इथे लढवय्या माणसांना इथे कायम त्यांची अपॉइंटमेंट केली जायची. मला आठवत असेल तर शाहिस्तेखान पुण्यातून जायला तयार नव्हता. याचं कारण हेच होतं की त्याला इथे सक्सेस झालं तर त्याला तिथे लगेच काबूल कंदहारला लढायला पाठवलं जाईल. किंवा इव्हन नेतोजी पालकर तुम्हाला माहित असतील, जे त्यांचं धर्मांतर केलं होतं, ज्यांना पाठवलं होतं मुघलांनी, आणि मग त्यांची अपॉइंटमेंट पण कुठे झाली तर काबूल कंदहारला झाली. पण जो चांगला लढवय्या होता त्यांना काबूल कंदहारला हा जो सरहद्दीचा भाग होता मुघल साम्राज्याचा आणि जिथनं सगळ्यात जास्त स्वाऱ्या भारतावर व्हायच्या आणि जिथून सत्ता पालट करणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या स्वाऱ्या ह्या त्या भागातून झाल्या. खैबर पास वगैरे, खैबर खिंड वगैरे ज्याला म्हणतो आपण, मुलतान आणि तुमचा तो काबूल कंदहार आणि तो पुढचा सगळा भाग, तिथे शत्रूला, बाहेरनं येणाऱ्या शत्रूला तिथे रोखणं हे महत्वाचं काम असायचं भारतातल्या कुठल्याही राज्यकर्त्याचं. म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाणांपासूनची तुम्ही पुढे मग दिल्ली सल्तनत पिरियड घ्या किंवा त्याच्यानंतरचं मुघल साम्राज्य घ्या, सगळ्यांना लढाव्या लागल्या ते तिकडनं येणाऱ्या आक्रमकांशी. तर ह्या भागातलं वैशिष्ट्य असं होतं की हा भाग जरी मुघल साम्राज्याच्या 22 सुभ्यांपैकी एक होता, तरी तो आता इराणच्या बादशहाने त्याच्या ताब्यात आणला होता. आणि त्याने तिथे नेमलं कोणाला होतं तर काबूल कंदहार भागातल्याच काही टोळ्या या इराणच्या बादशहाच्या अंडर आल्या होत्या. इराणच्या बादशहाला त्या मानू लागल्या होत्या. त्या टोळींमधलाच एक होता अहमद शाह अब्दाली. इराणचा बादशहाचा म्हणजे नादिरशहाचा खून झाल्याबरोबर या अहमद शाह अब्दालीने येऊन इराणवरनं परत येऊन म्हणजे इराणचं वर्चस्व जुगारून देऊन काबूल कंदहारमध्ये आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. आणि ही साधारण 1748च्या वगैरे सुमाराची गोष्ट आहे. हे झाल्यानंतर आता त्याला साम्राज्य उभं केलं, पण त्याला दोन्ही बाजूनी धोका होता. एक तर इराणचा जो नवीन सम्राट होता तो त्याच्यावर दात खाऊन होता आणि इकडनं दिल्ली होतीच, दिल्ली आणि मुघल साम्राज्य आणि त्याबरोबरीने मराठे. आता ह्या सगळ्या राजकारणात तो मधोमध सापडला होता आणि त्याला त्याचं साम्राज्य बळकट करण्यासाठी पैसा हवा होता. आणि त्याला माहित होतं त्यांनी नादिरशहा बरोबर दिल्लीत स्वारी केली होती, त्या दिल्लीच्या स्वारीत तो होता. त्याच्यामुळे त्याला हे पक्क माहित होतं की दिल्लीत गेलो तर आपल्याला प्रचंड धनदौलत मिळणार आहे. त्यामुळे तो संधीची वाट पाहत होता की कधी मला दिल्लीकडनं बोलावलं जातं आणि कधी मी दिल्लीत शिरकाव करतो दिल्लीच्या राजकारणात. आणि ती संधी त्याला लवकरच मिळाली. पंजाब हा जो सुभा आहे मुघल साम्राज्याचा, या सुभ्यामध्ये साधारण 1950च्या सुमारास याया खान आणि शहानवाज खान या 2 भावांमध्ये पंजाबचा सुभेदार कोण होणार सुभ्याचा यावरनं भांडण जुंपलं. आणि त्यात याया खानाने त्याच्या मदतीला दिल्लीच्या वजिराला कमरुद्दीनला बोलावलं. त्याच वेळेला शहानवाजने अहमद शाह अब्दालीची मदत मागितली आणि या 2 भावंडांच्या भांडणामुळे अब्दालीला भारतात प्रवेश करण्याची पुन्हा एकदा आयती संधी चालून आली. 1950च्या सुमारास तो पूर्ण सैन्य घेऊन भारतात उतरला, पंजाब प्रांतात उतरला. पण याया खान आणि आपल्या कमरुद्दीनच्या सैन्याने, या दोघांच्या सैन्यांनी मिळून त्याचा प्रचंड पराभव केला आणि त्याला परतवून लावलं. आता जाताना तो आपली फौज मागे ठेवत गेला. बघा, इथून सगळ्या पानिपतच्या पुढच्या राजकारणाची पाळमुळं जी आहेत ती इथून आहे. इराणचा शहा
नादिरशाह आता इथून बाजूला झालाय, नवीन राजकारण उदयाला येत आहे. काबूल कंदाहारशी आपला थेट संबंध यायला लागलाय, म्हणजे भारताचा आणि ह्याचा काबूल कंदाहारच्या स्थानिक लोकांशी. इराणच्या पाचशाच्या मार्फत ते आतापर्यंत लढत होते, आता त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलंय. अशा गिलिचांशी आपला भारताचा संबंध यायला लागलाय. त्याचा पराभव केला, तो निघून गेला. आता 1751च्या सुमारास आणखीन एक घटना घडली. गंगा आणि यमुनेच्या मधला जो भाग आहे त्याला दुआब म्हणतात, किंवा काय त्याला, दुआबाचा प्रदेश. म्हणजे ह्या बाजूला यमुना नदी, त्या बाजूला गंगा, आणि मधला प्रदेश जो आहे त्याला गंगा यमुनेचा सुपीक प्रदेश आहे तो सगळा. त्या प्रदेशात रोहिली ही जी जमात आहे त्यांनी येऊन त्यांचं राज्य स्थापन केलं होतं. आणि सहारणपूर वगैरे हा सगळा भाग आहे तिथे. आणि त्यांची दिल्ली ताब्यात ठेवण्यासाठी त्यावेळेला देशभरातल्या वेगवेगळी राज्य आणि वेगवेगळ्या जमाती टपून होत्या. त्यापैकी रोहिल्यांनी मोठं संकट दिल्लीसमोर उभं केलं होतं. त्यांनी दिल्ली ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले होते. मग अशा वेळेला आता आपली मदत कोण करू शकेल? त्यावेळेचा अहमद शाह दिल्लीचा जो बादशाह होता त्याला प्रश्न पडला की आता मी दिल्लीचं संरक्षण कसं करू? नादिरशाह तर येऊन गेलाय, त्याच्यानंतर आता अहमद शाह दिल्लीवर धडक देण्याचे, अब्दाली दिल्लीवर धडक देण्याचे प्रयत्न करतोय, आणि त्याच वेळेला हे अंतर्गत रोहिले पण आपल्यावर दात खाऊन आहेत. तर अशा वेळेला मी काय करावं? तर त्याने या वेळेला मदत मागितली ती मराठ्यांची. आणि हाच त्याआधी दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा प्रवेश झालाच होता, पण इथे ऑफिशियली मराठ्यांना दिल्लीच्या राजकारणात प्रवेश मिळाला आणि ती संधी मराठ्यांनी सोडली नाही. यातूनच हे सगळं 51 सालचं राजकारण आहे, 1751 सालचं. यातूनच पुढच्या वर्षी 1752 साली अहमदी करार आकाराला आला. काय होता हा अहमदी करार? या अहमदी करारामध्येच, या 52 सालच्या करारामध्येच, दिल्ली आणि मराठ्यांच्या करारामध्येच पानिपतच्या लढाईची बीजे आहेत. या करारानुसार आग्रा अजमेरसह 6 सुभे मराठ्यांना मोगलांनी दिले, आणि त्या बदल्यात मराठ्यांनी दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. आता इथे पुन्हा आणखीन एक प्रश्न असा, म्हणजे बरेच मित्र मला विचारतात की पेशव्यांनी तर दिल्लीची बादशाही मान्यच केली होती, किंवा ह्या करारासाठी आपण लढायला गेलो पानिपतला, आपला काय थेट संबंध होता? आपण कशाला लढलो त्यांच्यासाठी? तर इथे मित्रांनो ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ब्रिटिशांची ज्या तैनाती फौजा होत्या त्यांना सुद्धा आपण विरोध करतो. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात जो तैनाती फौजांचा करार झाला त्याला का आपण विरोध करतो? तेव्हा पण तर राजे मराठीच होते, पण ब्रिटिशांनी ताब्यात काय घेतलं? तर त्यांचं डिफेन्स ताब्यात घेतलं, अर्थकारण ताब्यात घेतलं, आणि मग ब्रिटिश सत्ता आली. इव्हन ब्रिटिश सत्ता भारतात असताना सुद्धा प्रत्येक राजवाडे आपापले मानमरातब राखून 350 संस्थानं होती भारतात. प्रत्येक जण स्वतःला राजा म्हणवत होता, पण ते राजे होते का खऱ्या अर्थाने? म्हणजे त्यांना राजे म्हणून काही अधिकार होते का खऱ्या अर्थाने? तर ते नव्हते. खरी सत्ता कोणाच्या हातात होती? सत्ताधारी कोणाला मानलं जातं? ब्रिटिशांनाच मानलं जातं. सेम विथ दिस, इथे सुद्धा मोगल बादशाह हा नाममात्र ठरला होता. तिथे वजीर कोण बसवायचा, बादशाह कोण बसवायचा, ही सगळी जर सूत्र मराठ्यांच्या हातात होती तर ते मराठ्यांचं राज्य म्हटलं पाहिजे ना. हाच प्रकार आपण या कराराच्या बाबतीत लक्षात घेतला पाहिजे. इथून यामुळे आपल्याला दिल्लीच्या राजकारणात प्रवेश मिळालाय, याच्यामुळे आपल्याला दिल्लीचं डिफेन्स आपल्या हातात आलंय, जे आजपर्यंत राजपुतांच्या हातात होतं. दिल्लीच्या संरक्षणासाठी राजपुतांकडे बघितलं जायचं. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातले हे पण आठवत असतील की राजपूत राजे म्हणजे राजपूत सरदार कित्येक शिवाजी महाराजांच्या विरोधात मिर्झाराजे जयसिंग सारखे पाठवले होते औरंगजेबाने. तर आता राजपुतांकडे न पाहता सगळी संरक्षणाची आणि सगळी दिल्लीच्या व्यवस्थेची जबाबदारी मराठ्यांकडे आली होती, आणि त्याच्यासाठी हा करार, ते महत्वाचे आग्र्यासारखे वगैरे सुभे त्यांनी सोडले आहेत दिल्लीच्या जवळचे. म्हणजे विचार करा तुम्ही, मराठी ताकद कुठपर्यंत वाढली होती. या करारानुसार संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आल्यानंतर राघो भरारी म्हणजे थोरल्या बाजीरावांचे पुत्र, द्वितीय पुत्र आणि नानासाहेबांचे कनिष्ठ बंधू राघोबा दादा यांनी 1754 साली दिल्लीवर पहिली स्वारी केली. या स्वारीमध्ये त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. तिथे आपला दुसरा आलमगीर बादशाह बसवला,
त्याच्यानंतर दिल्लीची व्यवस्था लावून दिली आणि ते माघारी फिरले. कारण त्याच वेळेला इकडे दक्षिणेत सुद्धा राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरू होतं, त्यांना माघारी येणंही भाग होतं. याच काळात मी जसं मगाशी सांगितलं मराठी साम्राज्य पसरत होतं, याच काळात बडोदा याच्या आधीच्याच काळात थोरल्या बाजीरावांच्याच काळात बडोदा संस्थान आपल्या ताब्यात आलं आहे गायकवाडांच्या माध्यमातून. तिकडे शिंदे होळकरांनी इंदोरला आणि शिंद्यांनी ग्वाल्हेरपर्यंत आपलं संस्थान आपलं राज्य वसवलेलं आहे. म्हणजे मराठी सत्ता किती ग्वाल्हेर दिल्ली कितीच लांब आहे, तसं इतक्या जवळ आपण आपली आपली राज्य बळकट करून बसलो आहे. उत्तरेचं राजकारण आपण ताब्यात घेतलं आहे. राघोबांनी ह्या तिथल्या कारभाऱ्यांच्या हातात पुन्हा सगळी व्यवस्था सोपवून ते पुन्हा परत आले. याच्यानंतर 1756-57 साली अब्दाली पुन्हा भारतात आला. एकदा तो 50 साली सपाटून मार खाऊन गेला होता, पण त्याला इथल्या धनदौलतीमध्ये प्रचंड रस होता आणि त्याला इथली धनाची स्थानं माहिती होती. दिल्लीमध्ये नेमकी लूट कुठे करायची, खजिन्याची स्थानं कुठली ती त्याला पक्की माहिती होती, कारण तो आधी येऊन गेला होता नादिरशाह सोबत. 1756-57 साली तो दिल्लीत आला. त्याने दिल्ली अक्षरशः लुटली आणि इतकी लुटली की पळून गेलेले त्यांनी इतक्या कत्तली केल्या, मनोरे रचले अक्षरशः माना छाटून लोकांचे. दिल्ली लुटूनच तो थांबला नाही, तिथून पुढे सरकला, मथुरा वृंदावनला गेला. तिथे त्यांनी रक्ताचे अक्षरशः यमुनेचा काठ रक्ताने माखवून काढला त्या होळीच्या तिथल्या उत्सवामध्ये. आणि मथुरा गोकुळ अमानुषपणे लुटलं, कत्तली केल्या, तिथल्या व्यापाऱ्यांची लूट केली. आता हे सगळं झाल्यानंतर मराठ्यांनी जबाबदारी घेतलेली होती 52च्या करारानंतर. त्याच्यामुळे साहजिकच मराठ्यांना जाणं भाग होतं दिल्लीत. पुन्हा राघोबा दादा 1758 साली निघाले. ही दुसरी स्वारी मराठ्यांची दिल्लीवरची. सोबत शिंदे होळकर साहजिकच होते, मानाजी पायगुडे होते, अन्य सरदार होते. ही सगळी मराठा मंडळी निघाली. त्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली, इथली व्यवस्था लावली. आणि नुसती दिल्ली घेऊन आता ते थांबले नाहीत, ते तडक अब्दालीच्या मागावर निघाले, अब्दालीच्या पाठोपाठ निघाले. आणि अब्दालीने पंजाबातले दाबून ठेवलेले सुभे आणि बाकीचा मुलूक आज पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला. असं करत करत पंजाब ताब्यात घेत आणखी पुढे इतर नद्या ओलांडत ते जाऊन पोहोचले ते थेट अटकेपर्यंत. ही मराठी साम्राज्याची सर्वोच्च यश आहे हे मराठी साम्राज्याचं, की आपण अटकेवर, जे आता पाकिस्तानमध्ये अटकचा किल्ला आहे, तिथे जाऊन झेंडा रोवला मानाजी पायगुडेंनी. सोबत राघव बरारे आणि अन्य मंडळी होतीच. तिथे झेंडा रोवला मराठी साम्राज्याचा आपण. हे आपलं सगळ्यात मोठं मराठी साम्राज्य कुठपर्यंत गेलं होतं, त्याचं सिंध प्रांतापर्यंत आपण जी धडक मारली, सिंध म्हणजे अटकेपर्यंत आपण जी धडक मारली, जवळपास आता पेशावर पुढे आहे आपल्या, इथपर्यंत जवळपास पेशावरपर्यंत आपण धडक मारली. हे मराठी साम्राज्याचे यश आहे. आणि आणखीन एक आरोप मराठ्यांवर असा केला जातो की ह्यांनी काही महिन्यांसाठीच अटक ताब्यात ठेवली, लुटमार केली आणि परत आले. खरं तर अटकेजवळ लुटण्यासारखं काय होतं, पण तिथल्या भागात आपण लुटमार करून फक्त परत आलो नाही, तिथे थांबलं मराठी सैन्य. जवळपास 1 वर्ष हे मराठी सैन्य तिथली व्यवस्था लावत होतं, तिथला टॅक्स कलेक्ट करत होतं, तिथली वसुली करत होतं, तिथल्या ज्या अंतर्गत टोळ्यांमधली भांडणं आहेत ती मिटवत होतं. या सगळ्याचा अर्थ काय आहे, मराठी राज्य तिथे होतं. डिफेन्स आणि टॅक्स कलेक्शन या गोष्टी ज्याच्याकडे असतात तो तिथला राज्यकर्ता असतो, हे आपल्याला माहिती आहे. या गोष्टी अटकेच्या भागातल्या आपण जवळपास वर्षभर ताब्यात ठेवल्या होत्या. मग आपण असं कसं काय म्हणू शकतो की अटकेवर फक्त लुटमार करण्यापुरतेच मराठी गेले होते? असं झालेलं नाही अजिबात. तर हा मुद्दा झाला, ही स्वारी झाली. याच्यानंतर तिथून आता मी ते वेळेअभावी पत्र वाचून दाखवत नाही, पण राघव बरारेंनी तिथून लिहिलेले एकमेव पत्र त्या उपलब्ध आहे आता आपल्याकडे. आणि त्या पत्रात त्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात, याच्यावरून लाहोरवरून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय की आम्हाला इराणचा पातशाह बोलावतोय की तुम्ही या अब्दालीला आपण दोघं मिळून गाडू. इकडे काश्मीरमधनं आम्हाला आमंत्रण येत आहेत, या आणि आमची सुटका करा. तर हे सगळं काय आहे? हे सगळं मराठी साम्राज्याची ताकद दाखवणाऱ्या गोष्टी आहेत. पुढच्या विषयाकडे बोलूया. 1758 साली ही स्वारी झाली राघोबांची. त्यानंतर
ते परत आले उत्तरेतल्या दक्षिणेतल्या राजकारणासाठी. इकडे निजाम पुन्हा माजलेला होताच, मातलेला होताच, त्याला थोपवण्यासाठी पुन्हा राघोबांना परत येणं भाग होतं. तिथे काही व्यवस्था लावून ते परत आले. त्याच्यानंतर या दरम्यान, या सगळ्याच्या दरम्यान रोहिल्यांमध्ये, म्हणजे जो रोहिल्यांमधला एक रोहिला सैनिक होता, एक साधा प्यादा होता, दिल्लीच्या वजिराकडेच तो साधा सैनिक म्हणून काम करत होता. हा नजीब खान नावाचं एक व्यक्तिमत्व उदयाला आलं. त्याला मराठी इतिहासात कली म्हटलं जातं, मराठ्यांच्या इतिहासात. त्याच्यामुळे पानिपत झालं असं म्हटलं जातं. हे साधं प्यादं होतं दिल्लीच्या राजकारणातलं. त्यांनी या सगळ्या संधीचा फायदा घेत स्वतःचं सैन्य बांधलं. काही प्रदेश त्या दुआबातला, गंगा यमुनेच्या मधला स्वतःच्या ताब्यात घेतला. आणि आता त्याला दिल्लीवर, जसं मी मगाशी म्हटलं की रोहिल्यांना दिल्लीची महत्वाकांक्षा होती, त्याला दिल्लीवर आपलं वर्चस्व स्थापन करण्याची प्रचंड महत्वाकांक्षा होती. आणि याच्यासाठी आपल्याला कोण मदत करू शकेल, तर तो अहमद शाह अब्दाली, ही त्याची धारणा होती. या सगळ्यात तो मराठ्यांना त्रास देत होता, मराठीही त्याला बदलून काढत होते, पण त्याचा पूर्ण नायनाट करत नव्हते. कदाचित ते त्यावेळेला तितका महत्वाचा वाटला नसेल मराठ्यांना त्याचा पूर्ण नायनाट करणं. पण या सगळ्या स्वारीच्या नंतर राघोबा परत गेले. त्याच्यानंतर हा नजीब खान आहे तो अब्दालीला पुन्हा पाचारण करायला लागलाय. दिल्लीच्या राजकारणात अब्दालीला आणण्याचा पुन्हा प्रयत्न करायला लागलाय. यातून झाली ती 1759 सालची सुकरतालची लढाई. 1758ला राघोबा परत फिरले. त्याच्यानंतर लगेचच वर्षभरात सुकरतालची लढाई झाली. ही सुकरताल म्हणजे काय आहे, सुकरताल जवळ एक पत्थरगड नावाचा, म्हणजे मी म्हटलं तसं गंगा यमुना दुआबाच्या मध्ये हा जो सहारणपूर वगैरे हा सगळा भाग आहे, तिथे काही दलदलीचा भाग आहे यमुनेचा. तिथे एक सुकरताल म्हणून भाग आहे जिथे नजीब खानाची सत्ता होती. तिथे त्यांनी पत्थरगड नावाचा एक दलदलीच्या जवळच एक किल्ला उभारला होता, गडी उभारली होती. त्या गडीच्या आधाराने त्याने त्याचं सैन्य राखून ठेवलं. दत्ताजी शिंदेचे हे लक्षात आल्यानंतर दत्ताजी शिंदेना लक्षात येत होतं की हा अब्दालीला पाचारण करतोय, दिल्लीच्या राजकारणात ढवळाढवळ करतोय. त्याचा काटा काढण्यासाठी म्हणून दत्ताजी शिंदे, जे मराठ्यांचे ग्वाल्हेरचे सरदार आहेत, त्यांनी या सुकरतालला वेढा घातला. सुकरताल ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तितकंसं यश आलं नाही. त्याचं कारण असं झालं की तो दलदलीचा प्रदेश होता आणि हा वर किल्ल्यात जाऊन बसलेला होता. आणि इथे मराठी सैन्यामध्ये आणि उत्तरेकडच्या सैन्यामध्ये येणारी महत्वाची तफावत एक होती, ती म्हणजे मराठी सैन्य हे प्रामुख्याने घोडदळाचं बनलेलं होतं. आपण लांब लांब मजला मारत होतो, आपण लांब लांब जाऊन लूट करत होतो, स्वाऱ्या शिकाऱ्या करत होतो. त्यासाठी आपल्याला घोडदळ महत्वाचं होतं. पायदळाकडे या काळात आपलं काहीसं दुर्लक्ष झालं आणि त्याबरोबरच बंदुकींकडे पण, बंदुका तोफा याकडे पण दुर्लक्ष झालं. त्याचा फटका पुढे आपल्याला पानिपतमध्येही बसलाय. कारण पायदळ हे प्रामुख्याने, तो बंदुका या प्रामुख्याने पायदळाचं शस्त्र होतं त्यावेळेला. घोडेस्वार बंदुकांसकट तितके लढत नव्हते. बंदुका आणि पायदळाकडे आपण त्या काळी दुर्लक्ष केलं. जे शिवाजी महाराजांचे मावळे होते पायदळाचे, त्याकडे कारण आपल्याला वेग हवा होता. तर ह्या दलदलीच्या ठिकाणी वगैरे लढताना याचा आपल्याला फार फटका बसला. त्यामुळे त्यांना सुकरतालला त्यांना नजीबाला धडा शिकवता आला नाही दत्ताजी शिंदेना. आणि याच दरम्यान, म्हणजे त्यांनी कदाचित आणखी काही काळ लढाई चालली असती तर कदाचित नजीब शरण आलाही असता, पण याच दरम्यान अब्दाली पुन्हा काबूल कंदारकडनं निघालाय आणि तो भारतात येऊन थडकणार आहे अशी खबर आली. हा 1759चा शेवटचा आणि 1760च्या सुरुवातीचा काळ आहे हा सगळा मी सांगतोय. तर त्याच्यामुळे अब्दाली येतोय म्हटल्याबरोबर दत्ताजी शिंदेने सुकरतालवरनं वेढा उठवून अब्दालीला भिडण्याची तयारी केली. आणि अब्दालीशी त्यांची एक छोटीशी चकमक घडली यमुनेच्या तीरी. पण अब्दालीने दत्ताजी शिंदेना पूर्ण अंगावर घेतलं नाही, कारण त्याला आधी येऊन नजीब खानासोबत एकत्र व्हायचं होतं आणि त्यानंतर मिळून दत्ताजी शिंदेवर तुटून पडायचं होतं. त्यासाठी ती छोटीशी चकमक उडून पुन्हा अब्दाली यमुनेच्या काठाने निघून गेला आणि आला तो नजीब खानाजवळ. आता अब्दाली आल्यानंतर नजीबाचं बळ वाढलं.
त्या दोघांनी मिळून पुन्हा दिल्ली, जी मराठ्यांनी, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं 58 साली मराठ्यांनी अटक वगैरे सगळी दाबून घेतली आहे आणि दिल्ली स्वतःच्या ताब्यात घेतली, ही अब्दालीच्या माध्यमातून नजीबाला पुन्हा ताब्यात घ्यायचे. याच्यासाठी तो यमुनेच्या या किनाऱ्याला दिल्ली आहे आणि गंगा आणि यमुनेच्या मध्ये हे नजीब खान आणि अब्दालीचं राजकारण चाललंय. अब्दाली आणि नजीब खान यमुनेच्या त्या पलीकडे थांबले आहेत आणि दत्ताजी शिंदे या पलीकडे यमुनेच्या दिल्लीचं रक्षण करण्यासाठी थांबले आहेत. तर या दोघांची संयुक्त सेना मिळून दिल्ली घेण्याचा प्रयत्न करणार, याची दत्ताजी शिंदेना कल्पना आली. हा आता 1760ची सुरुवात आहे, जानेवारी महिना आहे. मी म्हटलं तसं 59ला ती सुकरतालची लढाई झाल्यानंतर दोघांनी आपल्या आपल्या सैन्याची पुन्हा जमवाजमव केली. अब्दाली आणि नजीबाच्या सैन्याला दिल्लीवर स्वारी करायची, दिल्ली ताब्यात घ्यायची आणि दत्ताजींना त्यांना अडवायचं. या सगळ्यात यमुनेचा प्रवाह आणि यमुनेचे उतार कोण दाबतं हे सगळ्यात महत्वाचं या काळचं स्ट्रॅटेजिक मुवमेंट्स ज्या आहेत त्या यमुनेचा उतार कोण दाबतं आणि यमुना कोण कशी ओलांडतं याच्यावर सगळं राजकारण आणि डिफेन्स स्ट्रॅटेजी अवलंबून आहे. तर या सगळ्यात दत्ताजीने त्यांची फौज पेरली आहे. बुराडी घाटाजवळ ते स्वतः थांबलेत आणि आजूबाजूच्या भागात त्यांनी आपली फौज पेरली आहे. पण 10 जानेवारी 1760 या दिवशी अब्दालीने काय केलं, बुराडी घाटाजवळ जिथून तो येण्याची शक्यता होती तिथून तो न उतरता त्याने एकाच वेळेला अनेक ठिकाणून यमुना पार करून दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे दत्ताजी शिंदेची कल्पना अशी होती की कुठेतरी एका उतारावरनं हे सैन्य यमुना पार करण्याचा प्रयत्न करेल, अब्दाली आणि नजीब खानाचं, आणि त्यांना आपण तिथे मग पार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दत्ताजी शिंदेचं सैन्यही विभागलं गेलं डिफेन्स करताना. आणि यात पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचं सैन्य प्रामुख्याने होतं घोडदळाचं. आणि या बुराडी घाटाजवळ जिथे दत्ताजी शिंदे स्वतः थांबले होते तिथे होती दलदल. इथे घोडदळ तसं फारसं या दलदलीत कामाचं नव्हतं आणि त्यात तिवराची झाडं वाढलेली होती. त्यामुळे मराठी सैनिकांना घोडदळाला तसं तिथे फारसं काही करता येण्यासारखं नव्हतं. त्या उलट नजीब खानाचं जे सैन्य होतं हे प्रामुख्याने त्याची 10,000ची फौज तर ते मस्केटधारी म्हणजे बंदूकधारी पायदळाचीच होती. हे पायदळ खुशाल त्या गवतामध्ये दडून मराठा घोडेस्वारांवर फायरिंग करत होतं. तर या सगळ्या गडबडीमध्ये मराठ्यांचे अनेक सरदार चांगले लढवय्ये मारले गेले. स्वतः साबाजी शिंदेचा पुत्र मारला गेला. हे सगळं लक्षात आल्यानंतर दत्ताजी शिंदे स्वतः बुराडी घाटावर नेमकं काय चाललंय हे पाहायला, ते कुठे उतरतायत हे पाहायला म्हणून स्वतः पुढे गेले आणि त्यांनाही एका बंदूकधाऱ्याची गोळी लागली, एक तोफगोळा लागला, काही गोळी लागली म्हणतात, आणि ते घोड्यावरनं कोसळले. ते कोसळल्याबरोबर खासा दत्ताजी शिंदे पडलाय म्हटल्याबरोबर नजीब खानाच्या हे लक्षात आल्यानंतर तो पुढे आला, तो आणि कुतुबशाह, आणि ह्या दोघांनी त्यांची गर्दन छाटली आणि ते घेऊन गेले आणि ती भाल्यावरनं नाचवली. इथे पडल्यावर दत्ताजी शिंदेंना नजीब खानाने असं विचारलं, असं म्हणतात की क्यों पाटील और लढोगे, हे बखरीतलं वर्णन आहे अर्थात. क्यों पाटील और लढोगे, त्यावेळेला गोळी लागलेली असतानाही दत्ताजी शिंदे म्हणाले क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. तर हा उत्साह, हा जोश त्याने त्या परिस्थितीतही दाखवला. पण त्यांची गर्दन मारली गेली, त्यांना घेऊन गेले, त्यांची गर्दन घेऊन गेली. त्याच्यानंतर शिंदेची साहजिकच पिछेहाट झाली, ते मागे आले त्यांचं सैन्य. आणि मल्हारराव होळकर त्यावेळेला मागे अडकले होते अन्य मोहिमांमध्ये, त्यामुळे ते त्यांच्या मदतीला लगेच येऊ शकले नाही. या सगळ्या काळात दक्षिणेतलं राजकारण काय सुरू होतं, तर दक्षिणेत आपण उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यातून घेतला होता. निजामाला उदगीरमध्ये प्रचंड तडाखा दिला होता, त्याचा कणा मोडला होता आणि उदगीरचा तह घडवून आणला होता. ही घटना आहे 10 जानेवारीची, दत्ताजी शिंदेची गर्दन मारल्याची, दत्ताजी शिंदेवर हल्ला झाल्याची. आणि 3 फेब्रुवारी 1760ला आपण उदगीर जिंकला होता. तिथे निजामाला आपण पाणी पाजलं होतं. याच दरम्यान साधारण फेब्रुवारीमध्येच 1 महिनाभराने दत्ताजी शिंदेचं पाडाव झाल्याची बातमी दक्षिणेकडे पोहोचली. उदगीरच्या विजयाच्या उत्साहात जल्लोषातच आपण होतो त्यावेळेला नेमकी ही बातमी येऊन थडकली.
आणि मग आता लगेच तातडीने कोणीतरी उत्तरेत खाशाने जाणं किती गरजेचं आहे हे त्या काळच्या धोरणांच्या लक्षात आलं. त्यामुळे पुन्हा पुण्याकडे न येताच तिथे ज्या वेळेला उदगीरच्या मोहिमेत ज्यांनी पराक्रम गाजवलेला होता त्या सदाशिव भाऊंकडे सूत्र देऊन राघव भरारींच्या ऐवजी सदाशिव भाऊंकडे सूत्र, ज्या राघव भरारींनी राघोबा दादांनी 2 वेळा दिल्लीची स्वारी केली होती त्यांच्याकडे सूत्र देण्याच्या ऐवजी त्यांनी खजिन्याची मागणी केली होती असं म्हणतात, 1 कोटीचा खजिना. तर तेवढे देण्याची काही पेशवाई म्हणजे त्यावेळेला प्रचंड कर्जाच्या बोजाखाली असलेल्या पेशवाईला तितकं देणं शक्य नव्हतं. त्याच्यावरून काही वाद झाला असं बखर म्हणते. तर त्याच्यामुळे राघोबांच्या ऐवजी सदाशिव भाऊंनी ज्यांनी आता नुकताच उदगीरच्या मोहिमेत पराक्रम गाजवला होता त्यांच्या हातात सूत्र देऊन, उत्तर मोहिमेचे सूत्र देऊन त्यांना तातडीने लगोलग उत्तरेकडे रवाना करण्यात आलं. या मोहिमेची सुरुवात झाली 14 मार्च 1760 साली. परतूर हे जे मराठवाड्यातलं जे परतूर आहे आपलं, तिथूनच उदगीर जवळचं, तिथूनच सदाशिव भाऊंना उत्तरेकडे पाठवण्यात आलं. त्यांच्यासोबत 40,000चं सैन्य होतंच, आणखीन शिंदे होळकर त्यांना पुढे मिळणारच होते येऊन. त्याबरोबर जे आपण पानिपतच्या पराभवाची मीमांसा करताना म्हणतो ते त्यांच्याबरोबरचे बाजार बुडग्यांची आणि तीर्थकरूंची भरपूर मोठी फौज त्यांच्यासोबत होती. यासोबतच अन्य काही कारणांमुळे सुद्धा म्हणजे अनेकांची बायका मुलंही त्यांच्या सोबत होती. असं म्हटलं जातं की थोरल्या बाजीराव पेशव्यांनी मस्तानीशी विवाह केल्यानंतर पेशवाईमध्ये असा पायंडाच पडला की ज्या वेळेला मोहिमेवर जायचं उत्तरेच्या किंवा अन्य कोणते, तेव्हा आपल्या कुटुंब कविल्यासारखं सकटच जायचं. तर त्याचाही एक परिणाम असेल आणि अन्य काही कारणांमुळे बाजार बुणग्यांची फौज प्रचंड वाढली. बाजार बुणग्यांचा ताण प्रचंड वाढला. एकतर लष्कराकडे पैसा नव्हता, त्यात आणखी बाजार बुणग्यांची फौज, बाजार बुणग्यांचा भरडा, असा तो सगळा तांडा उत्तरेकडे निघाला 14 मार्च 1760 आणि त्याचा वेग इतका कमी होता की तुम्हाला आश्चर्य वाटेल. सदाशिव भाऊंनी 8 जूनला चंबळ नदी ओलांडली मध्य प्रदेशातली आणि 10 जुलैपर्यंत ते एकाच जागी गंभीर नदी ओलांडण्याची वाट पाहत थांबले होते. 1 महिना, जवळपास 1 महिना आणि त्याच्यापेक्षा जास्त 2 दिवस ते एकाच जागी थांबले होते गंभीर नदी ओलांडण्यासाठी. या काळात त्यांनी काय केलं तर त्यांनी मुचकुंद तीर्थावर काही क्रियाकर्म आणि पूजापाठ केले, पूजा अर्चा केली. या काळात इतर मंडळींची धारणा कशी होती, इतर मंडळी या मोहिमेकडे कसं बघत होती, ती मंडळी सुद्धा या मोहिमेकडे तितक्याच ढिलाईने बघत होती. म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला की एकीकडे थोरल्या बाजीरावांचा विक्रम की त्यांनी 21 दिवसात दिल्लीवर धडक मारली, 21 दिवसात त्यांनी दिल्ली गाठली सैन्यासह, आणि दुसरीकडे आपण एक महिना फक्त एक नदी ओलांडण्यासाठी लावला, तेही अब्दालीसारखा शत्रू येऊन थांबलाय, त्यांनी दत्ताजी शिंदेंचा वध केलाय. अशा वेळी ज्या वेळेला उत्तरेतलं राजकारण लगेच आपल्याला ताब्यात घेणं गरजेचं आहे, त्याला वेळ फार देता कामा नये अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला आपण महिना तीर्थक्षेत्र आणि पुण्यकर्म करण्यातच घालवतो. या काळात स्वतः सदाशिव भाऊंनी लिहिलेले काही पत्र उपलब्ध आहेत. गोविंदपंत बुंदेले नावाचे पेशवाईचे कारभारी आहेत उत्तरेतले. त्यांना सदाशिव भाऊ म्हणतायत की आम्हाला गुलाब पाण्याचे आणि गंगोदकाचे माठ पाठवा म्हणून. याच काळात स्वतः नानासाहेब पेशवे याच गोविंदपंतांना पत्र लिहून म्हणतायत की आम्हाला तरण्या ताठ्या देखण्या 4 कुलीन मुली पाठवा म्हणून. ही सगळी परिस्थिती, हा बजबजाट आहे एक प्रकारचा. त्याचबरोबर सैन्याबरोबर यात्रेकरू आणि बाजार बुणग्यांची गर्दी आहेच आहे. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून दलमजल करत ही मंडळी 16 सप्टेंबरला दिल्लीत पोहोचत आहेत. बघा, मार्च पासून सुरू झालेली मोहीम दिल्लीत पोहोचायला सप्टेंबर उजाडते. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जवळपास 6 महिने, त्यापेक्षाही जास्त काळ आपण दिल्लीला पोहोचायला घेतलाय. या सगळ्यामध्ये अब्दालीची दिल्लीवरची पकड आणखी मजबूत झाली आहे. नजीब खानाच्या मदतीने तिथल्या त्यांनी स्थानिकांना हाताशी धरायला सुरुवात केली आहे. मग तो सूरजमल जाट असेल किंवा अयोध्येचा नवाब सुराजुद्दौला असेल, या सगळ्यांना, आणि त्यांचाही काही इलाज नाहीये, कारण मराठी येतच नाहीयेत. मराठ्यांची फौज म्हटल्यानंतर
त्यांनाही अब्दालीला तोंड देण्याची शक्ती त्यांच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे जो कोणी पहिला आला त्याला ते सरेंडर करून मोकळे झाले. उत्तरेचं राजकारण पटकन आपल्या हातात घेणं, तिथल्या लोकांना, स्थानिकांना आपल्या बाजूने वळवणं, हे सगळं मराठ्यांना करणं तातडीने करणं गरजेचं असताना आपण अब्दालीला आणि नजीमाला त्याचं बस्थान तिथे बळकट करायला जवळपास 6 महिने दिलेत दत्ताजी शिंदेंच्या मृत्यूनंतर. या सगळ्याचा फटका साहजिकच आपल्याला पुढे पानिपतात बसलाय. हे झाल्यानंतर 16 सप्टेंबरला सदाशिवभाऊंनी दिल्ली, जे नजीब आणि अब्दालीचे हस्तक होते त्यांच्याकडनं पुन्हा दिल्ली ताब्यात घेतली आहे. तिथे त्यांच्यासोबत जो तोफखाना आहे आपल्या सदाशिवभाऊंच्या सोबत इब्राहिम खान गारद्याचा, त्या तोफखान्याच्या मदतीने आपण दिल्ली ताब्यात घेतली आहे. हा इब्राहिम खान गारदी उदगीरच्याच लढाईमध्ये मराठ्यांच्या हाती आलाय आणि हा लढाई होण्याआधीच मराठ्यांना येऊन मिळालाय. मराठ्यांनी त्याला फोडलाय नजीबाकडनं आणि नजीबाकडून नाही, निजामाकडून, आणि त्याला आपल्या ताब्यात घेतलंय आणि त्याच्या मदतीनेच उदगीरची लढाई आपण जिंकली आहे. तर असा नजीब खान आणि त्याचा भक्कम तोफखाना गारद्यांचा हा आपल्याकडे आहे. गारदी म्हणजे कोण आहे तर तेलंगणातले हे लोक आहेत. त्यांचा तोफखाना आपल्याकडे फ्रेंच पद्धतीचा लढणारा कवायती फौजांचा तोफखाना आणि बंदुका ह्या आपल्या सोबत आहेत आणि त्या भरोशावर आपण दिल्ली ताब्यात घ्यायला आणि अब्दालीशी लढायला निघालेलो आहोत. यांच्याच मदतीने आपण 16 सप्टेंबर 1760ला दिल्ली ताब्यात घेतलेली आहे. या वेळेला दिल्ली आपण ताब्यात घेऊ शकलो, त्याच्या आधीच लढाई झाली नाही अब्दाली आणि आपली. याचं कारण अब्दाली हा, मी म्हटलं तसं, नजीबाच्या सोबत यमुनेच्या त्या पलीकडे आहे. यमुना आणि गंगाच्या मधला द्वाब, याच्यात त्याला अंतर्वेदही म्हणतात, त्या भागात तो आहे आणि मध्ये यमुनेचं पाणी वाहत आहे आणि त्याला इतक्या झटपट यमुना ओलांडून येता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दिल्ली पटकन घेता आली, फारसा प्रतिकार न होता घेता आली आणि आता आपली लढाई आहे अहमदशहा अब्दालीशी. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर काय झालं मंडळी, दिल्ली ताब्यात घेतली जरी आपण तरी त्याच्या आधी अहमदशहा अब्दालीने ती लुटलेली होती 2च वर्षापूर्वी. त्यामुळे दिल्लीत मराठ्यांची खाण्याची वानवा झाली, इतकी परिस्थिती झाली. त्यांना दिल्लीत रसद मिळेना, जरी त्याने दिल्ली ताब्यात घेतली होती. भुके कंगाल झालेली दिल्ली होती. त्यामुळे आता सैन्य लाखभर सैन्यांचं माणसाचं पोट कसं भरायचं, याच्यासाठी सदाशिवभाऊंना एक खबर मिळाली की कुंजपुरा नावाचा हा जो दिल्लीच्या जवळचा एक किल्ला आहे, छोटी गडी आहे, ही पानिपत आणि कुरुक्षेत्राच्या पुढे आहे. आणखी पानिपत आणि कुरुक्षेत्र ओलांडून पुढे गेल्यावर ही गडी आहे. ही गडी, या गडीत अब्दालीसाठी जमवलेली रसद आहे आणि कुतुबशहा, ज्यांनी मगाशी म्हटलं की त्यांनी दत्ताजी शिंदेची गर्दन मारली, तो आणि बाकी काही सरदार छोटे मोठे, समद खान आणि बाकी निजाबत खान वगैरे तिथे आलेले आहेत, अब्दाली आणि नजीब खानाचे सरदार. ही खबर मिळाल्यानंतर भाऊंनी तातडीने पावलं उचलली आणि 16 सप्टेंबरला दिल्ली घेतल्यानंतर महिनाभर जवळपास मध्ये उपासमारीत पुन्हा गेला मराठी सैन्याचा. पण 10 ऑक्टोबरला त्यांनी कुंजपुरा ताब्यात घेतला, तिथली रसद मारली आणि आपल्या सैन्याचे पगार केले, सैन्याला रसद पुरवली. यावेळी तो दत्ताजी शिंदेची गर्दन मारणारा खासा कुतुबशहा आपल्या हाती आला. त्याची गर्दन तशीच मारली मराठ्यांनी आणि तशीच भाल्यावरनं नाचवली. इतर सरदारही त्यांचे मारले, की कुंजपुरा ताब्यात घेतला. पण इथेही पुन्हा आणखीन एक गंमत सांगतो मंडळी, की कुंजपुरा ताब्यात घेतल्यानंतर तातडीने आपल्याला काय करायला हवं होतं किंवा कुठल्याही सेनानीने काय केलं असतं तर पुन्हा दिल्लीची वाट आपण धरली असती, आपण आपल्या भागात येऊन थांबलो असतो. पण तसा सदाशिवभाऊंनी किंवा त्यावेळेच्या धोरणांनी केलं नाही. त्यांनी काय केलं तर तिथूनच जवळ असलेल्या कुरुक्षेत्रावर ते गेले. कुंजपुऱ्यावरून तिथे पुन्हा तीर्थकर्म, तिथे पुन्हा पूजापाठ हे करत बसले. वास्तुतः कुंजपुरा जिंकल्यानंतर अब्दाली प्रचंड चवताळला होता. तो तातडीने वाघासारखा झडप घालण्यासाठी मराठ्यांवर चालून आला. त्यांनी वाटेल त्या परिस्थितीत वाटेल ते करून पुढच्या 8-10 दिवसातच यमुना ओलांडली 23 ऑक्टोबरला आणि तो दिल्ली आणि मराठ्यांच्या मध्ये येऊन थांबला. आता राजकारण पालटलं मंडळी. जी दिल्ली आपल्या रीचमध्ये होती, जिथून आपला दक्षिणेचा मार्ग मोकळा होता, तो आता राहिला नाही. कारण यमुना इथून वाहत होती, इथे दिल्ली आहे, इथे कुंजपुरा आहे. हा अब्दाली इथून ओलांडून इथे आला दिल्ली आणि आपल्यामध्ये येऊन थांबला. त्याच्यामुळे आता आपला दिल्लीचा मार्ग रोखला गेला. यावेळी सदाशिवभाऊंनी काय केलं, तातडीने ते अब्दालीवर चालून गेले का तर तसं नाही केलं. त्यांनी एक
सुरक्षिततेचा उपाय म्हणून ते पानिपतकडे सरकले. पानिपतच का? तर पानिपतला त्यावेळी एक छोटी गढी होती आणि ते मोकळं मैदान होतं. त्या गढीमध्ये त्यांना आपलं सैन्य आणि हे बाजार बुणगे आणि खजिना वगैरे सुरक्षित ठेवून आजूबाजूला खंदक करून त्यांना थांबता आलं. त्याच्यासाठी त्यांनी कुरुक्षेत्रावर न थांबता थोडंसं अलीकडे येऊन ते पानिपतला येऊन थांबले आणि 26 ऑक्टोबरला ते पानिपतावर आले आणि 28 ऑक्टोबरला मराठ्यांची आणि अब्दालीची पहिली चकमक झडली आहे. त्याच्यात जवळपास 2-3 हजार लोक दोन्हीकडचे मारले गेले आहेत आणि दोघांच्या छावण्या इतक्या जवळजवळ आहेत की अब्दालीच्या आणि मराठ्यांच्या तोफा एकमेकांच्या छावणीपर्यंत पोहोचत आहेत. इतक्या जवळजवळ दोघांच्या छावण्या आहेत. आपण एक नकाशा पाहूया, त्याच्यातून आपल्याला साधारण अंदाज येईल की दोघांच्या छावण्या कशा कशा होत्या. हे पानिपत आहे. कुरुक्षेत्राकडून मराठे आलेत पानिपतकडे. इथे एक गडी आहे आणि त्यांनी आजूबाजूला खंदक खणले आणि ते इथे थांबले. हा आहे मुघल राजमार्ग. या मार्गानेच इकडे दिल्ली आहे, इकडे जाता येतं. इथे न जाता अब्दाली यमुना ओलांडून आल्यानंतर अब्दालीने पहिली छावणी दिलेली आहे इथे आणि पानिपतवर थांबले आहेत मराठे. दिल्ली इथे या भागात आहे. हा आहे शहानहर. हा यमुनेचा एक कालवा आहे. पानिपतच्या तो जवळ आहे. हा कालवा सैन्याला पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त म्हणून पानिपतला छावणी मराठ्यांनी का केली त्याची ही अनेक कारणे आहेत. त्यापैकी हे इथून कालवा जवळ आहे यमुनेचा. मुघल राजमार्गावर हे आहे. पण मराठ्यांनी दिल्लीकडे जाऊ नये म्हणून अब्दाली मध्ये छावणी देऊन थांबला आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबर ते 14 जानेवारीला पानिपतची लढाई झाली. तोपर्यंत या दोन्ही छावण्या समोरासमोर तशाच थांबलेल्या आहेत. या काळात एकदा अब्दालीने छावणी हलवून यमुनेच्या किनाऱ्यावर नेली. इथे काही उग्र माणसं मेली होती त्याचा उग्र वास आणि अन्य काही कारणांमुळे आणि मराठ्यांचे तोफगोळे त्याच्या थेट छावणीत येत असल्यामुळे त्यांनी छावणी हलवली आणि थेट यमुनेच्या किनाऱ्यावर नेली आणि 30 डिसेंबरला तो पुन्हा येऊन इथे मुघल राजमार्ग अडवून थांबलेला आहे. आता इथे काही प्रश्न उपस्थित होतात की अब्दालीची छावणी जर त्यांनी 3 वेळा छावणी बदलली, त्याच्यातली एक छावणी दुसऱ्या वेळची ही यमुनेच्या जवळ होती. त्यावेळेला मुघल राजमार्ग मोकळा होता. दिल्लीकडे जाण्याची आपली वाट मोकळी होती. तरी सदाशिव भाऊंनी दिल्लीकडे चाल का केली नाही याचं उत्तर आपल्याला इतिहास देत नाही. त्याबरोबर आणखीन एक प्रश्न असा उपस्थित होतो की सदाशिव भाऊंच्या सोबत असणारं सैन्यबल आणि अहमदशाह अब्दाली सोबत असणारं सैन्यबल हे सुद्धा तोडीस तोड आहे. जवळपास लाख माणसं सैन्य समोरासमोर उभं आहे. मग अशा वेळेला सदाशिव भाऊ हल्ला करण्यासाठी का थांबले होते? जर आपली रसद मारली जाते आहे, जर आपली वाट शत्रू अडवून बसलाय आणि युद्ध होणार हे अटळ आहे. दोघांमध्ये तहाची बोलणी याआधी काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला दोन्हीकडच्या मंडळींनी, ती फिसकटलेली आहे. म्हणजे आता लढाई हाच जर पर्याय राहिलाय तर मग आपण थांबलो का आहे लढाईसाठी? आपण सैन्य ताजतवानं असतानाच का लढलो नाही याचं उत्तर आपल्याला इतिहास देत नाही. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं तसं की छावणीची दुसरी जागा ही यमुनेच्या किनाऱ्यावर होती अब्दालीची. त्यावेळेला मुघल राजमार्ग मोकळा होता. म्हणजे त्यांनी अडवण्याचा जरी मराठ्यांना प्रयत्न केला असता तरी त्यांना काही काळ लागला असता. त्यांनी ते पिछाडीवर येऊन धडकले असते जर मराठी सैन्याने चाल करायला सुरुवात केली असती मुघल राजमार्गाने तर. मग अशा वेळेला सुद्धा सदाशिव भाऊंनी दिल्लीकडे जाण्याचा निर्णय का घेतला नाही याचं उत्तर आपल्याला इतिहास देत नाही. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की दक्षिणेतनं नानासाहेब पेशवे याच वेळेला 40,000ची फौज घेऊन सदाशिव भाऊंच्या मदतीला निघाले आहेत याची खबर त्यांना लागली आणि त्या फौजेची वाट पाहत ते थांबले आहेत. पण मंडळी, खरं तर फौज ही त्यावेळेची अडचण नव्हतीच. दारू गोळा, इब्राहिम खान गारद्यासारखा गोलंदाज आणि बाकी सगळे फौजपाटा त्यांच्या सोबतच होता. आणखी सैन्यबळ हा त्यावेळेचा प्रश्न नव्हताच पानिपतचा. मग अशा वेळेला आणखी फौजेसाठी थांबण्याची काय गरज सदाशिव भाऊंना पडली याचं उत्तर आज आपल्याकडे नाहीये. त्यावेळेचं राजकारण काय असेल किंवा त्यांनी का तो निर्णय घेतला हे आपल्याला आज कळायला मार्ग नाहीये. अशा वेळेला समोरासमोर दोघांच्या फौजा उभ्या टाकल्या, त्याच्यात चकमकी झडतायतच. जवळपास 2-1 महिने समोरासमोर फौजा, मी म्हटलं तसं 23 ऑक्टोबरला जवळपास या छावण्या झाल्या
28 ऑक्टोबरला पहिली चकमक झडली आणि 14 जानेवारीला अखेरची लढाई झाली. या मधल्या 2-2.25 महिन्याच्या काळात अनेक चकमकी दोन्ही बाजूच्या सैन्यामध्ये झडल्या आहेत आणि या चकमकींमध्ये अनेक सरदार मारले गेले. बळवंतराव मेहेंदळेंसारखा पेशव्यांचा महत्वाचा सरदार मारला गेला. त्याची पत्नी तिथेच पानिपतावर सती गेलेली आहे. त्याच्यानंतर काही मराठ्यांच्या सैनिकांची गवत वगैरे आणायला जाणाऱ्या लोकांची कत्तल अब्दालीच्या लोकांनी केली आहे. त्याच वेळेला त्यांनी शहानहर हा जो कालवा मी दाखवला तो कालवा आटवलेला आहे अब्दालीच्या माणसांनी, रसद मारण्याचा प्रयत्न केलाय. आपले गोविंदपंत बुंदेले यांनी रसद जमा करून त्या दुआबात जाऊन म्हणजे यमुनेच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या बाजूने येऊन मग पुन्हा यमुना ओलांडून त्यांना मराठ्यांना रसद देण्याचा त्यांचा विचार होता. तो प्रयत्न त्यांनी केला, पण मध्येच त्यांना अब्दालीच्या लोकांनी गाठून त्यांचं मुंडकं मारून ते भाऊकडे पाठवलेलं आहे. अशा सगळ्या घटना घडामोडी होत आहेत. दरम्यानच्या काळात मराठीच्या लष्करामध्ये पाणी मी म्हटलं जसं कालवा आटवल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आणि रसद नसल्यामुळे मराठ्यांच्या सैन्यात प्रचंड उपासमार होत आहे. यात सुद्धा आणखी एक गोष्ट अशी आहे की मराठ्यांच्या सैन्यात उपासमार पण सारखी होत नाहीये मंडळी. काही सैन्याला व्यवस्थित पगार मिळत आहेत, ते काही प्रमाणात त्यांना अन्नधान्य खाणं पिणं उपलब्ध आहे, तर काही सैन्याला ते अजिबात उपलब्ध नाहीये. कारण याचं कारण असं आहे की शिंदे होळकरांची फौज वेगळी होती, शिंदेची फौज वेगळी, होळकरांची फौज वेगळी. हुजुरात जी सदाशिव भाऊंबरोबर दक्षिणेतनं गेलेली सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखालची जी फौज होती त्यांचं नेतृत्व वेगळं, इब्राहिम खान गारद्याचं नेतृत्व वेगळं, त्याच्या फौजेचं नेतृत्व वेगळं. त्यांचे पगार सदाशिव भाऊने शेवटपर्यंत काटेकोरपणे पूर्ण जे जास्त होते इतर सैन्यापेक्षा ते व्यवस्थित करण्याचे आदेश दिलेले होते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर सैन्यामध्ये जो दुष्काळ आहे तो पण असंतुलित आहे. काही सैन्य व्यवस्थित जेवतंय, त्यांच्याकडे पैसा अडका आहे, त्यांचे पगार व्यवस्थित होत आहे. त्याच वेळेला काही सैन्य अक्षरशः उपाशी आहे. विशेषतः हे गुजरातीचं सैन्य, पेशव्यांबरोबर गेलेलं इथनं दक्षिणेतनं गेलेलं सैन्य हे विशेषतः जास्त करून उपाशी आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सदाशिव भाऊने शरण जाण्याचं तर नाकारलं होतं. हा त्यांचा करारी बाणा आहे. ते म्हणाले आता मी लढणारच शेवटच्या क्षणापर्यंत. या सगळ्यात मसलत झाली 13 जानेवारीला आणि 14 जानेवारीला युद्धाला तोंड फोडायचं आणि दक्षिणेकडे कूच करायची असं ठरलं. यात आता पुन्हा 2 मतभेद आहेत. काही लोकांच्या मते अब्दालीच्या सैन्याची छावणी फोडून गोलाची लढाई करून गोल सैन्याचा करायचा, मध्ये सगळ्या बायका मुलांना ठेवायचं, आजूबाजूने तोफा पेरायच्या आणि पुढे सरकत दिल्लीकडे जायचं, अशी मराठ्यांची स्ट्रॅटेजी होती असं काही इतिहासकार म्हणतात. तर शेजवलकरांसारखे काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की ते दिल्लीकडे न जाता यमुनेकडे सरकण्याच्या प्रयत्नात होते. त्याच्यासाठी काही शेजवलकरांचेच दिलेले शेजवलकरांच्याच पुस्तकातले काही नकाशे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की गोलाचं जे तोंड होतं ते यमुनेकडे होतं, मुघल राजमार्गाकडे नव्हतं. म्हणजे दिल्लीकडे जाण्याच्या ऐवजी यमुनेच्या किनाऱ्याला जायचं आणि तिथे पाणी वगैरे मिळेल. मग पुन्हा आपल्याला शहानहर आटल्यामुळे पाण्याची जी दुष्काळ पडला होता त्याच्याऐवजी आपल्याला पाणी वगैरे मिळेल आणि मग आपण पुन्हा ताजेतवाने होऊन लढायला तयार होऊ, याच्यासाठी आपण यमुनेकडे सरकायचं, हा प्रयत्न त्यांचा होता असं शेजवलकरांचं म्हणणं आहे. अन्य इतिहासकारांचं म्हणणं आहे की ते दिल्लीकडेच जाण्याचा प्रयत्न करत होते. तर या सगळ्यात आपण लक्षात काय घ्यायचं की 14 जानेवारीला त्यांनी लढाईला तोंड फोडलं, लढाईला निघायचं असं ठरलं आणि ही मंडळी 14 जानेवारीला जो गोल आखलेला होता पानिपत शहराभोवती तो फोडून बाहेर पडली. यावेळी सैन्याची रचना नेमकी कशी होती हे मी तुम्हाला आता नकाशाच्या माध्यमातून दाखवतो. हे बघ, या इथे आपल्याला दिसतंय हे पानिपतची मूळ छावणी आहे मराठ्यांची. खंदक खणलेला आहे याभोवती. इथून त्यांनी मुवमेंटला सुरुवात केली आहे. मी म्हटलं तसं इकडे यमुना आहे, मुघल राजमार्ग हा आहे आणि हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे दिल्लीकडे जाण्याचा आणि इथनं सैन्याची मुवमेंट करता येऊ शकते असा मार्ग आहे. इकडे न जाता मराठे असे निघाले आहेत. त्यांच्या गोलाचं तोंड आहे, गोलाची लढाई मी जे म्हटलं ते गोल इथे आखलेलं आहे. इकडे सगळे प्रमुख सरदार आहेत. हे जे आहेत ही जी आहे ही शिंदे होळकरांच्या फौज आहेत. हे होळकर आहेत, इथे शिंदे आहेत. इथे पुढे खाशी हुजरात आहे, ह्या हुजरातीच्या फौजा आहेत. पुढे सगळ्यात पुढे आहे इब्राहिम खानाचा
तोफखाना, त्याच्या मागे आहेत विंचुरकर आणि गायकवाड आणि अन्य सरदार, त्याच्या मागे आहे ही गुजरातीची फौज. गुजरात म्हणजे पेशव्यांची विशेष फौज जी दख्खनीतनं आपल्याकडे इथे आली आहे पानिपतावर, आणि हे बाकीचे सगळे पसरलेले सैनिक, अन्य लहान मोठे सरदार या बाजूला, अगदीच या बाजूने कोणी आलं तर हे सगळे बाकी इथून दिसत आहेत ही सगळी मुख्य फळी आहे. इथे सगळे बाजार बुणगे आणि बायका मुलं असं आहे, आणि हे या मार्गाने दक्षिणेकडे सरकायला लागलेले. हे नक्की आता दिल्लीकडे की यमुनेकडे, हा दोन मतप्रवाह आहेत या बाबतीत. हे सरकायला लागलेले आहेत. यांच्या फौजेला हे सगळे मुवमेंट पाहिल्याच्या नंतर ही अब्दालीची जी छावणी आहे इथून त्याने सगळ्यात पहिल्यांदा ही जी मांडणी केली आहे त्याच्या सैन्याची ती अशी आहे. इथे त्यांनी 2 सरदार नेमलेले आहेत. इथे त्यांनी 2 सरदार नेमलेले आहेत, बरखुद्दार खान आणि आमिर बेग. त्याच्यासोबत ही जी रोहिले पठाणांची काही फौज होती ती इथे त्यांनी 7 नंबरला ही मोठी फळी नेमलेली आहे. ही फौज थेट अफगाण फौज नव्हती, त्याच्यामुळे मुद्दाम त्यांनी जाणीवपूर्वक इब्राहिम खानाच्या तोफखान्याच्या पुढे ही फौज नेमली. या फौजेला कामच त्याला अब्दालीला अपेक्षित होतं की ती इब्राहिम खानाच्या तोफखान्यापुढे भाजून निघावी आणि आपलं मूळ सैन्य सुरक्षित राहावं. त्याच्यानंतर हे 8 नंबर जे दिसतंय त्या 8 नंबरला शहावली खान म्हणजे अब्दालीचा वजीर आहे, तो थेट समोर आला आहे ते गुजरातीच्या फौजेच्या. त्याच्यानंतर ही 8 नंबरची जी दिसते ही 8 नंबर शहावली खान. त्याच्यानंतर हा 9 नंबरचा जो दिसतोय हा 9 आकडा आहे शुजाउद्दौलाचा. शुजाउद्दौलाची फौज लहान आहे, 5000चीच आहे. त्याला मुद्दा जाणीवपूर्वक शहावली खान म्हणजे वजीर आणि इकडे जो नजीम खान आहे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे अब्दालीने. म्हणजे तो ऐन वेळेला त्यांनी काही गद्दारी केली, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला अडवता यावं, असं दोन्ही टोकाला वगैरे त्याला ठेवलेलं नाहीये की त्याला सहज निघता येईल. 10 नंबरला आहेत शहापसंत खान, 10 नंबरला आहे नजीब खान, त्याच्या बाजूला आहे शहापसंत खान आणि मग बाकीचे सगळे पेरलेले सैनिक. ही अशी फौज त्यांनी पाठवलेली आहे अडवायला मराठ्यांना. त्यांचा आपोआपच आकार चंद्रकोरीसारखा, हिलाल ज्याला म्हणतात, हिलालची रचना, ती चंद्रकोरीची रचना त्यांची झालेली आहे. या रचनेनुसार आता कामगिरी कशी वाटून दिलेली आहे बघा. हा जो इथे आहे आमिर बेग आणि बरखुद्दार खान यांना प्रामुख्याने हा रस्ता अडवण्याची, मराठ्यांचा गोल ज्या दिशेने चाललाय तो रस्ता अडवण्याची कामगिरी याच्याकडे दिलेली आहे. त्या दोघांवर त्यांनी याच्यावर थेट हल्ला करायचा नाहीये, इथे अडवून धरायचा रस्ता. 7 नंबरच्या फौजेला इब्राहिम खानाच्या तोफखान्याला तोंड द्यायचंय आणि 8 नंबरची फौज लढणार आहे थेट मराठ्यांच्या मुख्य सैन्याशी, या 3 नंबरच्या मुख्य सैन्याशी. आणि हे गायकवाड विंचुरकर यांच्याकडे काम आहे. इब्राहिम खान गारद्याने भगदाड पाडलं समोरच्या सैन्याला की त्याला बॅकिंग द्यायचं आणि हळूहळू तोफांसकट पुढे सरकत जायचं. हे काम गायकवाड आणि विंचुरकरांकडे दिलेलं आहे. आता गंमत अशी झाली आहे, गडबड अशी झाली आहे की सकाळी 10 वाजताची ही स्थिती योग्य आहे आणि अपेक्षेप्रमाणे इब्राहिम खानाच्या तोफखान्याने ह्या फळीला भाजून काढलेलं आहे. अक्षरशः 10,000वर सैनिक मारून काढलेले आहेत इथले रोहिल्यांचे बंदूकधारी सैनिक आहेत ते. पण हे सैनिक मारून काढल्यानंतर, भगदाड पडल्यानंतर विंचुरकर गायकवाडांनी काय गडबड केलेली आहे, हे निघून थेट इथे तोफखान्याच्या मध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा तोफखाना जो आहे तो बंद पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या फळीला, रोहिल्यांच्या बंदूकधारी फळीला काहीच पुढे सरकण्याची संधी मिळाली आहे तोफांच्या आणखी जवळ. त्याच्यामुळे ते विंचुरकर गायकवाड इथे मध्ये आले, त्याच्यामुळे इब्राहिम खान गारद्याला तोफखाना थांबवावा लागला. त्याचा फायदा घेऊन ही 7 नंबरची जी फळी आहे ती आणखी पुढे सरकली आणि ती तोफांची एक रेंज असते, त्या रेंजच्या आतमध्ये सैन्य आलं की तोफा निकामी ठरतात. तर ते तोफांच्या रेंज तोडून आणखीन आतमध्ये आले, तोफांच्या टप्प्याच्या आतमध्ये आले. त्याच्यामुळे या सैन्याला तोफा बंद कराव्या लागल्या. तोपर्यंत विंचुरकर गायकवाडांना आपली चूक लक्षात आली होती. हे घोडेस्वार होते आणि हे बंदूकधारी होते. घोडेस्वार बंदूकधाऱ्यांसमोर गेल्यावर नॅचरलीच बंदुकांच्या माऱ्यापुढे हे भाले आणि तलवारी घेऊन गेलेल्या घोडेस्वारांना काही करता आलं नाही. ते सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली. ते पुन्हा वळून इथे आपल्या जागी येऊन थांबले. पण मीनवाईल काय झालं होतं, दरम्यानच्या काळात ही जी फळी आहे ही पुढे सरकून
तोफांच्या टप्प्याच्या आत आली होती, आणखीन आतमध्ये आली होती. त्याच्यामुळे इब्राहिम खानाला आपल्या तोफा बंद कराव्या लागल्या. परिणामतः ह्या सैन्याला त्यांच्या बंदुकांच्या टप्प्यामध्ये इब्राहिम खानाचे सैनिक यायला लागले. मग इब्राहिम खानाच्या सैनिकांनी बंदुकांनी मारा सुरू केला. त्यातही ह्या मंडळींचा पराभव केला यांनी. इथे मी म्हटलं तसं 10,000 लोक इथे मारली गेली आहेत इब्राहिम खानाच्या सैन्याकडून. पण याच दरम्यान अन्य ठिकाणी काय होतंय, तर अन्य ठिकाणी अन्य आघाड्यांवर हे विंचुरकर गायकवाड पुढे निघाल्यामुळे या इथल्या मंडळींना सुद्धा पुढे यायला बळ मिळालं. ही मंडळी इथे येऊन धडकली. या शाह अली खान हा जो वजीर आहे याची तगडी फौज आहे, अफगाण फौज, जी आग्रा आणि आपलं इराण आणि बाकी सगळ्या बगदादपासून लढलेली आहे. ती मराठ्यांच्या दख्खनेतल्या सैन्याच्या, ही जी प्रमुख फळी आहे मराठ्यांची दख्खनेतल्याच्या सैन्यासमोर आली आहे. ही जी 3 नंबरची गुजरातीची फौज आहे, हे मराठ्यांचं मुख्य सैन्य आहे आणि हे अब्दालीचं मुख्य सैन्य आहे. ते एकमेकाच्या समोर आल्यामुळे त्यांच्यात तुंबळ रणकंदन झालंय. या लढाईमध्ये शाह अली खानाच्या सैन्याने अक्षरशः हात टेकले आहेत. त्याची अनेक वर्णनं उपलब्ध आहेत. त्यातलं एक पत्र मी तुम्हाला शेवटी वाचून दाखवणार आहे. या सैन्याने मराठ्यांची जी लढण्याची पद्धत होती घोडेस्वारांची, की हातात तलवारी आणि भाले उंचावून मोठ्याने गर्जना करत घोड्याने नेऊन घोडेस्वार जाऊन समोरच्या सैन्यावर धडकायचे. त्यांचा आवेश बघूनच समोरच्या सैन्याचा अर्धबळ खच्ची व्हायचं आणि ते तसंच झालं. शाह अली खानाचं सैन्य अक्षरशः हादरून गेलं या धडाक्याने आणि ते तिथून त्यांनी काढता पाय घ्यायला लागले. तिथून ते पळायला लागले इथून अक्षरशः. याच काळात या आघाडीवर काय होतंय, तर इथे नजीब खान आणि शुजा तर इथे थांबलाच आहे. हे पळतायत, लक्षात घ्या, हे मुख्य सैन्य अब्दालीचं पळतंय. त्याच वेळेला हे भगदाड पडलंय. त्या भगदाडात मराठे घुसले नाहीत. पळणाऱ्या सैन्याचा पाठलाग मराठ्याने करून अब्दालीची छावणी गाठण्याचा प्रयत्न केला नाही. त्याची 2 कारण आहेत. एक म्हणजे गोल फोडायचं नाही हे ठरलेलं होतं, गोलातच उभं राहायचं. स्वतः सदाशिव भाऊ इथे आहेत, विश्वासराव इथे आहेत, बाकी अन्य सगळे संताजी वाघ आणि अन्य जे प्रमुख सरदार आहेत, मानाजी माणकोजी दहातोंडे आणि अन्य सगळी जी प्रमुख सरदार जी मराठी नाव आहेत ही सगळी इकडे आहेत. ह्यांनी गोल फोडायचं नाही हे ठरलेलं असल्यामुळे आणि दुसरं म्हणजे उपासमारीमुळे अशक्त झालेलं असल्यामुळे सैन्य यांनी पुढे धडक मारलेली नाहीये. हे इथेच थांबलेत पुन्हा गोलात येऊन. हे सैन्य मागे पळणारं अब्दालीने जी गुलामांची राखीव फौज आहे त्या राखीव फौजेने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे आणि त्यांना परतवून लावलेलं आहे. म्हणजे याचं तर वर्णन असं आहे बखरीतलं. आणि काशीनाथ भट नावाचा अब्दालीच्या छावणीत असणारा एक लेखक आहे, कारकून आहे, त्यांनी ह्या लढाईची खूप छान वर्णनं करून ठेवलेत. त्यांनी याची सगळी वर्णनं केली आहेत. मराठ्यांचे सैन्य कसे कुठे उभे, कोणाच्या समोर कोण होतं वगैरे वगैरे. शाह अली खान अक्षरशः घोड्यावरनं उतरून त्यांनी हात टेकले, गुडघे टेकले आणि तो सगळ्यांना थांबा, कुठे पळून जाताय, तुमचा प्रदेश जवळ आहे का, तुम्ही सुरक्षित राहू शकणार आहात का, हे सगळं तो त्यांना सांगतोय. मागे दिल्ली आहे वगैरे वगैरे, तरी लोक ऐकत नाहीयेत. अशी सगळी परिस्थिती इथे आलेली आहे. ही दुपारी साधारण 1 वाजताच्या दरम्यानची घटना आहे. आणि पुढचा नकाशा दाखवतो तुम्हाला. हा आहे लढाईचा दुसरा टप्पा. या टप्प्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी, इथे यांनी मात खाल्लेली आहे यांच्या समोर. या 1 वाजता आता काय व्हायला लागलंय बघा. हे सैन्य इथे मी मगाशी म्हटलं तसं विंचुरकर गायकवाडांनी गडबड केल्यामुळे हे आणखीन जवळ आलं. त्याच्याबरोबर हे सैन्य माघारी परतायला लागलंय. त्याबरोबर अब्दालीने हे 12 उतरवलेलं आहे आणि ते या सैनिकांना परत परतवायला लागलेलं आहे. त्याच वेळेला मराठ्यांची दमछाक झालेली आहे मुख्य सैन्याची. त्याच वेळेला सुजा तर इथे थांबलाय. नजीब खानाला पण अब्दालीने कसं चतुरपणे बरोबर शिंदे होळकरांच्या समोर नेमलंय, कारण तो त्यांचा कट्टर वैरी आहे, हाडवैरी आहे. त्याच्यामुळे तो प्रयत्न करून शिंदे होळकरांच्या फौजेवर तुटून पडण्याचा हे करतोय, शिंदे होळकरांच्या फौजेवर जाण्यासाठी धडपडतोय. सुजा मात्र शांत आहे. तो एकंदर परिस्थितीचा आढावा घेतोय आणि या सगळ्या वेळेला मराठ्यांनी उडवलेली ही दाणादाण पाहून इकडे अब्दालीने त्याचा जो जनाना आहे तो इथे पळण्याच्या तयारीत ठेवलेला आहे बघा. त्यांनी मूळ छावणीपासून त्याला बाजूला काढून घोड्यावर बसवून रेडी ठेवलेले आहे की जर मराठे आणखीन पुढे घुसले आणि त्यांनी छावणीत लुटमार सुरू केली तर आपला जनाना इथून मुळात पळून गेला पाहिजे. पण
अब्दाली इथे थांबलेला आहे, त्याने आयत्या वेळेला हे राखीव सैनिक उतरवले. त्याचा परिणाम असा झाला की मराठे हे जे थकले भागलेले होते त्यांची दमछाक झाली. हे पुन्हा मागे फिरलेलं सैन्य आणि राखीव सैन्यासमोर त्यांना लढताना आता अडचण यायला लागली. आणि याच दरम्यान यांचा तोफखाना बंद पडल्यामुळे हे जे इकडचं सैन्य आहे ते आणखीन पुढे यायला लागलं, आणखीन पुढे पुढे यायला लागलं, गोल फुटायला लागला. इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना आधीच बंद पडला होता, आता त्याच्या बंदुकाही बंद पडू लागल्या. खासा तो शत्रूच्या ताब्यात गेला. विंचुरकर गायकवाड इथून मागे हटायला लागले आणि ते इथे येऊन गुजरातीच्या फौजांच्या मागे बाजार बुणग्यांमध्ये थांबले. त्याच्यामुळे साहजिकच ह्या सगळ्या सैनिकांना भाऊच्या सैन्याला पूर्ण गोल करता आला, घेराव घालता आला. याच दरम्यान होळकरांनी इथून काढता पाय घेतलाय, ते या बाजूने निघून रणांगणाच्या बाहेर पडायला लागलेत. त्याच दरम्यान शिंदेची जी फौज आहे त्याचे दोन शकलं झाली आहेत. एक फौज होळकरांबरोबर निघून गेली, दुसरी जानकोजी शिंदेबरोबर सदाशिव भाऊंच्या जवळ आली आहे. आणि हा सगळा गोल, ही सगळी चंद्रकोर आता ह्या गोलाभोवती आवळली जाते, सदाशिव भाऊंच्या भोवती. त्यातून आता मी तुम्हाला लढाईचा चौथा आणि शेवटचा टप्पा दाखवतो. हा साधारण दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यानचा आहे. त्यावेळेला मी म्हटलं तसं गोल सगळा फुटलेला आहे. हे बघा, इथून होळकर निघून गेलेत, शिंदेची अर्धी फौज निघून गेली आहे आणि सदाशिव भाऊ आणि त्यांची छोटीशी फौज ही सगळी इथे एकटी सापडली आहे 3 नंबरची. ही 2 नंबरचा आकडा दिसतोय हा शिंदेची, जानकोजी शिंदे आणि त्यांचे 1-2 फ्रॅक्शन झाले म्हटलंय त्यांच्या फौजी. त्यातली एक निघून गेली, एक इथे थांबली आहे. ती सदाशिव भाऊंच्या मदतीने थोडीफार लढण्याचा प्रयत्न करते. बाकी सगळा गोल जवळपास फुटलेला आहे. इब्राहिम खान तर आधीच गारद झालाय आणि आता सदाशिव भाऊंच्या मुख्य सैन्याला सगळ्यांनी घेराव घातलेला आहे आणि इथे मराठ्यांच्या पराभवाला सुरुवात झालेली आहे. कारण याच दरम्यान या आधीचा जो टप्पा आहे, दुसऱ्या वेळेला मी जे आधी म्हटलं की परतून जे सैन्य आलं त्या सैन्यामध्ये परतून सैन्य जे माघारी फिरलं त्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये मराठ्यांचा विश्वासराव हे नानासाहेबांचे पुत्र, त्यांना गोळी लागलेली आहे. जंबुरे म्हणजे उंटावरचे छोटे तोफखाने होते, त्याच्यातली एक गोळी विश्वासरावांना लागलेली आहे. पण हिंगणे नावाचे वकील आहेत, हिंगणे नावाचा जो मराठ्यांचा कारभारी आहे तो त्यांचं प्रेत तसंच घेऊन हत्तीवर अंबाईमध्ये बसलेला आहे. तरीही सैन्याला कळलंय की आता आपला विश्वासराव आपले पडलेले आहेत. सदाशिव भाऊ तरीही सैन्यामध्ये चेव आणण्याचा लढण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यात त्यांना सदाशिव भाऊंना यश आलेलं नाहीये. सैन्य चारी बाजूने पळायला लागलेलं आहे, कोणाला नेमकं काय करावं हे कळत नाहीये. याच वेळेला असं म्हटलं जातं की काही नजीबाकडचे लोक धरून ठेवले होते बाजार बुणग्यांमध्ये, आपण युद्ध कैदी होते, त्यांनी आयत्या वेळेला उठाव केलेला आहे आणि त्यांनी शत्रूचे लोक म्हणून बाजार बुणग्यांमध्ये लुटालूट सुरू केलेली आहे. त्यामुळे एक सैन्याचं बळ खच्ची झालं. आणि मी जर म्हटलं की मुख्य सैन्य जे आहे ते अजूनही लढण्याचा प्रयत्न करते, नेटाने लढण्याचा प्रयत्न करते, पण त्यांना मागे बाजार बुणग्यांमध्ये माजलेली खळबळ बघून त्यांचेही पाय आता लटपटायला लागलेले आहेत. म्हणजे त्याच्यात काही वर्णनं अशी आहेत, शेजवलकरांच्याच पुस्तकात काही वर्णनं अशी दिलेली आहेत की काही सैनिकांनी आपली जी हे होत्या बाह्या किंवा आपले कपडे एकमेकांच्या कपड्यांना गाठी बांधून ठेवल्या आणि ते लढाईला उभे राहिले की माझा धीर खचला तरी मी पळता कामा नये, मी ह्याच्यासोबत उभं राहायला पाहिजे. इतक्या जिद्दीने ते लढले शेवटपर्यंत, हे जे मुख्य सैन्य आहे ते. पण बाकीच्या सैन्यामध्ये थोडी पळापळ सुरू झाली, काही सैन्य आधीच निघून गेलं. या सगळ्यामुळे शेवटी अब्दालीला मराठ्यांवर विजय मिळवता आला आणि आपल्याला पानिपतमध्ये पराभव पत्करावा लागला. पण आता आपण पराभवाची थोडी मीमांसा करू. जरी आपल्याला पराभव पत्करावा लागला पानिपतच्या युद्धात जरी आपण हरलो तरी आपण मराठी राज्य त्याच्यामुळे समाप्त झालं किंवा तो आपला नैतिक पराभव आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पानिपत नंतर जितकी सत्ता आपली उत्तरेत होती तितकीच सत्ता आपण पुढच्या 15 वर्षात पुन्हा मिळवली. महादजी शिंदेंनी पत्थरगडचा, ज्याचा मी उल्लेख केला, नजीब खान त्यानंतर 5-10 वर्षातच मरून गेला, पण मराठे पुन्हा त्या पत्थरगडावर गेले. त्यांनी खंट्या लावून तो पत्थरगड त्याचा नजीब खानाच्या मुलाचा पराभव केला आणि तो पत्थरगड ताब्यात घेतला. तो सहारणपूर वगैरे सगळा भाग पुन्हा तुडवून काढला आणि नजीबाची कबर जिथे होती ती कबर, नजीब तेव्हा मेला होता, त्याची कबर उखडून काढून त्याला बॉम्ब गोळे लावून कबर उखडून काढून ती उद्ध्वस्त करून त्याच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्ताव्यस्त फेकून दिल्या. इतका पुन्हा मराठ्यांनी दिल्लीमध्ये आणि इतरत्र वर्चस्व गाजवलं. त्यानंतर दत्ताजी शिंदेच्या पराक्रमामुळे दिल्लीवर 15 वर्ष पुढची मराठ्यांचा भगवा झेंडा लावण्याची परवानगी
दिल्लीच्या बादशाने दिली होती. पुन्हा दिल्लीवर मराठ्यांचं वर्चस्व आलं. हे सगळे झाले पुढच्या गोष्टी. पण युद्ध झाल्यानंतर तात्काळ स्वतः अहमदशाह अब्दालीने लिहिलेली 2 पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला साधारण लक्षात येईल की मराठ्यांचा जरी पराभव झाला होता रणभूमीवर, तरी सुद्धा त्याच्यातून आपल्याला नामुष्की नाहीये. त्याची कारण त्याचा हे सिद्ध करणारी 2 पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याआधी आणखीन एक सांगतो. मराठ्यांची सत्ता दिल्लीवर होती. नजीब खानाला वजिरी आणि दिल्लीची सत्ता हवी होती. यासाठी ही लढाई झाली. पण पानिपतच्या युद्धानंतर नजीब खानला अब्दालीने अजिबात वजिरी वगैरे दिली नाही. दिल्लीचे कारभारी म्हणून पुन्हा मराठ्यांचीच नियुक्ती झाली. एका अर्थाने मराठ्यांच्याच ताब्यात दिल्लीचं राजकारण राहिलं. अहमदशाह अब्दाली काही दिल्लीच्या गादीवर बसला नाही. तो पुन्हा निघून गेला. आणि त्याच्यानंतर ज्या खैबर खिंडीतनं मी तुम्हाला म्हटलं की काबूल कंदारकडनं येणारी आक्रमण सगळ्यात महत्वाची होती. सगळ्यात तिथे थोपवणं सगळ्या बादशहांना आणि सगळ्या हिंदुस्थानी आक्रमकांना, हिंदुस्थानी राज्यकर्त्यांना खूप महत्वाचं होतं. त्या खैबर खिंडीतून, त्या काबूल कंदारमधून पुन्हा कधीही भारतावर एकही परकीय आक्रमक आला नाही. ही मराठ्यांच्या पानिपतवर मराठ्यांनी केलेल्या बलिदानाची फलश्रुती आहे. आता मी तुम्हाला अब्दालीने सदाशिव भाऊन आपलं नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्राचा अनुवाद वाचून दाखवतो. आमची स्वतःची इच्छा युद्ध करण्याची नव्हती. तुमच्या हट्टामुळे ते झाले. त्यात तुमचे बंधुपुत्र सरदार मेले, याचा आम्हालाही फार खेद वाटतो. पण आता त्याला काय उपाय? तरी आपण कायमचा तह करून व एकमेकांच्या हद्दी ठरवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करूया. असं अहमदशाह अब्दाली म्हणतोय की आता आपण तह करूया आणि एकमेकांच्या हद्दी ठरवूया. हे अहमदशाह अब्दाली म्हणतोय. त्याच्यानंतर तुम्हाला मी आणखीन एक अहमदशाह अब्दालीने जयपूरच्या राण्याला लिहिलेलं पत्र आहे, राणा माधव सिंगाला. ते पत्र तर अप्रतिम आहे. हे मराठ्यांच्या शौर्याचं वर्णन करणारं पत्र आहे. मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारं पत्र आहे. मूळ फारसी भाषेतलं पत्र माधव सिंगाला लिहिलेलं मराठीतला अनुवाद मी वाचून दाखवतो. जर त्या दिवशीच्या भारतीय युद्धात रुस्तम व अस्फंदियर म्हणजे आपले भीम अर्जुन किंवा आपल्याकडचे जे योद्धे आहेत तसे यांचे या मंडळींचे पुराणातले हे योद्धे, पुराण म्हणजे इस्लाम मधले प्रमुख योद्धे प्रत्यक्ष हजर असते तर त्यांनीही ते तुच्छ पोरखेळ समजून आपली शिरे दुसरीकडे वळवली नसती. तर या दिवशीच्या वीरांच्या कृत्यांनी आश्चर्यचकित होऊन आपली बोटे स्वतः तोंडात घालून दातांनी चावली असती. आमच्या शत्रूने सुद्धा त्या दिवशी स्वतःला नामांकित करून सोडले. ते इतक्या उत्कटतेने लढले की तसे लढणे इतर कोणाच्या शक्तीबाहेरचे होते. दोन्ही बाजूच्या वीरांच्या रक्तस्रावी मुष्टींनी रक्तांनी सारख्याच माखल्या होत्या. प्रथम तोफा, गर्नाळ, बाण यांनी सुरू झालेले युद्ध नंतर बंदुकांवर येऊन ठेपले व क्रमाक्रमाने बंदुकावरून धनुष्यबाण, नंतर तलवारी व त्यानंतर सुरेखंजीर इथपर्यंत येऊन थडकले. नंतर वीरांनी शत्रूच्या माना पकडून त्याच्या छातीत असे गुद्दे लगावण्याचा सपाटा सुरू केला की त्याचा चुरा होऊन गेला. आमच्या त्या निधड्या छातीच्या रक्त वाहणाऱ्या शत्रूनेही आपल्या कामात कसूर केली नाही. हेच काय पण अत्यंत महनीय कीर्तिस्पद अशी कृत्य रणांगणावर करून दाखवली. असे होते तरी ईश्वराची कृपा नेहमीच माझी मदतगार असल्यामुळे विजयवायू आमच्या बाजूनेच वाहण्यात सुरुवात झाली आणि त्या अमर्त्य प्रभूच्या इच्छेनुसार शूद्र दाक्षिण्याचा पूर्ण पराभव झाला. असं अहमदशाह अब्दाली हे मराठ्यांच्या शौर्याबद्दलची कबुली स्वतः अहमदशाह अब्दाली या पत्रामधून जयपूरच्या राणा माधवसिंग याला देतोय. आणखीन काय पुरावे हवेत मराठ्यांच्या पानिपतच्या शौर्याबद्दल? हे सगळं मराठ्यांचं साम्राज्य कुठपर्यंत पोहोचलं होतं आणि मराठ्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी काय काय केलं मराठ्यांनी याची ही साक्ष आहे. आणि अहमदशाह अब्दाली म्हणजे बगदादपासून दिल्लीपर्यंत लढलेला योद्धा आहे. त्याच्याकडे त्यांनी आजपर्यंत अनेक चढाया बघितलेल्या आहेत. स्वतः इराणच्या बादशासोबत बादशाच्या फौजेत तो लढलेला आहे. असा अहमदशाह अब्दाली मराठ्यांचं कौतुक करतोय, मराठ्यांच्या शौर्याचं कौतुक करतोय. अनेक ब्रिटिशांनी लिहिलेली त्यावेळेची पत्र आहेत. मराठाज वर द बेस्ट स्वॉर्डमन इन अ वर्ल्ड असं ब्रिटिशांनी म्हटलेलं आहे अनेक पत्रांमधून. आणखी अनेक पुरावे उपलब्ध आहेत जे मराठ्यांच्या शौर्याची
आणि मराठ्यांच्या पराक्रमामुळे भारताचा नकाशा कसा बदलला त्याची साक्ष देतात. या मराठ्यांच्या शौर्यामुळे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराभव मराठ्यांचा झाल्यामुळे पानिपतला 3 लढाया झाल्या आणि तिन्ही लढायांमुळे भारतात नव्या सत्तेचा उदय झाला. पहिल्या 2 लढायांमुळे, पहिल्या लढाईमुळे बाबर भारतात आला, म्हणजे मुघल साम्राज्य भारतात आलं. दुसऱ्या लढाईमुळे पानिपतच्या मुघल साम्राज्य भारतात स्थिर झालं, ज्यात अकबर जिंकला. आणि तिसऱ्या लढाईमध्ये पानिपतच्या मराठ्यांचा पराभव झाल्यामुळे आणखीन एका साम्राज्याचा उदय झाला भारतात, आणि ते म्हणजे ब्रिटिश साम्राज्य. या पानिपतच्या लढाईत आपण इतके एकाकी पडलो, आजूबाजूचे सगळे लोक, खरं तर आपण दिल्लीच्या रक्षणासाठी गेलो होतो. राजपुताना आणि हा सगळा भाग अब्दाली झोडपून काढत होता, त्याच्या रक्षणासाठी गेलो होतो. पण आपल्याला इतर कुठल्याही राजाने तिथल्या सहकार्य केलं नाही, साधी रसद पुरवली नाही. ती जर करतात आपल्याला, ते जर सहकार्य आपल्याला मिळालं असतं तर आपण नक्कीच, भारताचा इतिहास आज वेगळा असता. अब्दालीकडनं आपला परस्पर काटा काढला जावा मराठ्यांचा, याच्यासाठी सगळे लोक निष्क्रिय राहिले या लढाईत. आणि त्याचा परिणाम असा झाला की लढाई संपल्या अब्दालीने सगळ्यांना पुन्हा पत्र पाठवायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडनं खंडणीची मागणी करायला सुरुवात केली. स्वतः माधवसिंगाला लिहिलेलं पत्र अब्दालीने आहे. त्यांच्याकडे काही कोटींची खंडणी तो मागायला लागलाय. त्यावेळेला माधवसिंग नानासाहेबांना पत्र लिहितो आणि आता तुम्ही या, आपण अब्दालीचा निपात करू असं म्हणतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती. असं म्हणतात की नानासाहेब पेशवे इथून भाऊसाहेबांच्या मदतीसाठी निघाले होते. ते औरंगाबाद जवळ पैठणजवळ येऊन थांबले आणि तिथे त्यांनी 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं आणि त्यातच त्यांनी वेळ घालवला, ते योग्य वेळी पोहोचू शकले नाही. तर हेही एक पानिपतच्या लढाईचं पराभवामागचं कारण मानलं जातं. पण मी जसं मगाशी म्हटलं की सैन्यबळ कमी आहे, हे तसं विशेष कारण नव्हतं पानिपतची लढाई हरण्याचं किंवा पानिपतची लढाईला सुरुवात करण्यासाठी थांबण्याचं. पण तेही एक कारण आहेच की नानासाहेब पेशवे इथून निघाले होते आणि ते लग्न कार्यात अडकून पडले. त्या व्यतिरिक्त मी मगाशी म्हटलं तसं घोडदळाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं, त्यामुळे पायदळ आणि विशेषतः ह्या ज्या नवीन तोफगोळे आणि नवीन बंदुकांचा जो काळ आला होता, किंवा जंबुरे जे होते, उंटावर तोफा लादायच्या आणि मुवमेंट करता करता तुम्ही शत्रूवर मारा करायचा, ते तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतं तोपर्यंत. आपल्याकडे उंट होते, आपल्याकडे हत्ती होते, हत्तीवरच्या तोफा होत्या, पण हत्तीने ओढल्या जाणाऱ्या मोठ्या तोफखाना होता. इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना होता. पण आपल्याकडे उंटावरचा तोफखाना, जो चालता फिरता आत्ताच्या रणगाड्यासारखा जो आहे, तो आपल्याकडे त्यावेळेला नव्हता. त्याच्यातलाच एक गोळा विश्वासरावांना लागला आणि आपली लढाईचा सगळा सूर पालटला. आणखीन अन्यही इतर कारण आहेत, जसं मी मगाशी म्हटलं तसं सैन्याची आपण दिल्लीला पोहोचण्यात केलेले उशीर, अन्य काही आपले निर्णय चुकल्या, अन्य काही नेतृत्वामधल्या काही त्रुटी असतील, किंवा अन्य त्यावेळेची तिथली परिस्थिती असेल दिल्लीतली आणि आजूबाजूच्या शहरांमधली, आजूबाजूच्या मुलखामधली, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपण पानिपतावर जरी हरलो तरी आपलं शौर्य तिथे कमी पडलं असं म्हणता येणार नाही. पानिपतच्या लढाईने भारतामध्ये म्हणजे दिल्लीच्या संरक्षणाची जी मराठ्यांनी जबाबदारी घेतली होती ती आपण तितक्याच चांगल्यापणे पार पडली. आणि हे कार्य आतापर्यंत मराठ्यांनी वारंवार केलेलं आहे, महाराष्ट्राने वारंवार केलेलं आहे. शकांनी जेव्हा, आताच नाही, फक्त मराठ्यांच्याच काळात नाही, शकांनी जेव्हा आक्रमण केलं, शक हे इराकच्या भागातून आलेले आक्रमक, त्यांनी जेव्हा इथे सत्ता स्थापन केली आणि छत्रप नेमून ते परत गेले, तेव्हा शालिवाहन म्हणजे पैठणचे राजे, पैठण ज्यांची राजधानी होती, त्यांनीच त्यांचा पराभव केला आणि त्यांना हुसकावून लावलं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि अगदी हल्लीपर्यंत, म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या हातात नाही, 61च्या लढाईत आपण चीनबरोबर हरलो, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांना संरक्षण मंत्री केल्यानंतर तेच सैन्य घेऊन यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आपण 65ची लढाई जिंकलो. तर हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे, आणि तो तसा आहेच. हिमालयाच्या मदतीला कायम सह्याद्री आणि सातपुडा धावून गेलाच आहे. त्याच्यासाठी बलिदान करण्याची आपली परंपरा आहे आणि तीच आपण आतापर्यंत कायम राखत आहोत आणि यापुढेही राखत राहू. मी पानिपतच्या बद्दल यांनी आपल्या गोपाळ गडकरींच्या एका काव्याने या व्याख्यानाची सांगता करतो. आणि मला एक इथे सांगायला हवं की या व्याख्यानासाठी मी स्वतः काही कागदपत्रांचा अभ्यास केला आहे असं नाही. कागदपत्रांचा अभ्यास करून ज्या इतिहासकारांनी बहुमोल संशोधन करून जी काही पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून दिलेत, त्या सेकंडरी सोर्सेस वाचून मी तुमच्या पुढे पानिपत हा विषय मांडला आहे. त्याच्यामुळे हे जे सगळं श्रेय आहे, हे सगळं पानिपत आपल्यासमोर उभं करण्याचं जे काम आहे, या सगळ्या
अन्य इतिहासकार, ते शेजवलकर असतील, सरदेसाई असतील किंवा जजुनाथ सरकार असतील, या सगळ्या मंडळींनी जी कामं करून ठेवली त्याच्याच आधाराने मी आज बोललो आहे. मला आणखीन काही याबद्दल विचारायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करा. मी शक्य तितक्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. कौरव पांडव संगर तांडव द्वापारकाली होय अति, तैसे मराठे गिलीचे साचे, कलित लढले पानिपती, कलित लढले पानिपती. जय हिंद.